देत दोघांशी देवी तू माझा जीवन प्राण नको उद्या सगुण वचन आता सद्गुरूशी चरण लावून देत खंडन करावे नामा म्हणे देवादी देवा नामा म्हणे देवादी देवा सद्गुरु मज कासया वावी तू सन्निध हस्ता केशवान मुकेचे जीवा बंधना प्रत्येक यज्ञ दानी तुझे लागून करावे अनुष्ठाने तुझी प्राप्ती व्हाय करणे जावे शरण सद्गुरूशी अकस्मात मिळावर लिय शुक्ररा मग अकस्मात मिळाली शंकरा मग कासे असावे बाजारा की घरी द्रव्य जोडले अनेक कासे प्रवास करावा देवी तू सन्निधी असत जगद्गुरु मग कासे पाहिजे सद्गुरु एकता नाम याचा विचार काय बोले अरे नाम एकी वचन किती घ्यायचा तुला लाईव्ह चालू युट्यूबला काय नाही आपण हॅलो ऐका जे असणारी कथा ऐकणार आहे आता कथेला लगेचच सुरुवात झालेली आहे तरी सर्वांनी पोथी ऐकण्यासाठी मंदिरात येणे आज सुंदर अशा प्रकारे जोड असणारा वाचन करते आलेले आहे आणि सगळा कार्यक्रम असणारा हा लावी दिसणार आहे तरी आमचे परम मित्र हरिभक्त परायण विकास नामाचे संस्थापक असणारे बाळासाहेबजी पपाल यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे तरी सर्वांनी लवकरात लवकर मंदिराकडे येणे किती वेळ पुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय. बोलीचा सार काय कर पन्ना कमी जास्त झाला की शिटी मारतो अरे नामया ऐक वचन मी रामा अवतारी जाण वचिष्ठासी जाऊन शरण आत्मज्ञान पुसिले की. धन्यवाद. असो म्हणले आता या ठिकाणी सुंदर असणारा अध्याय आहे वाचकही सुंदर आहेत ऐकणारे बी सुंदर आहेत फक्त सांगणारा सुंदर नाही आपल्याला असं म्हणलं या ठिकाणी असणारा सुंदर अशा प्रकारे कथाभाग आहे. कोण आहे गुरु आणि शिष्य कसे असावेत आणि शिष्य केल्यावर काय होतं हे प्रत्यक्ष पांडुरंग असणारे त्या ठिकाणी नामदेवाला सांगू लागले नामा अरे तो गुरु केला पाहिजे. त्यावेळेला नामदेव महाराज म्हणले अहो गुरु कशाला करायचा एवढं तुम्ही देव माझ्या जवळ असताना पण त्यावेळेला पांडुरंगाने सांगत लागलेले ऐक म्हणले ज्या वेळेला राम अवतार होता माझा झालेला त्यावेळेला मी देवाचा देव होतो परंतु त्यावेळेला वशिष्ठ ऋषी असणारे मी गुरु केलेले आहे. कृष्ण अवतारी सांदीपनीसी शरण गेलो सदव देवेसी देवासी आत्मज्ञान मदसी प्राप्त झाले निश्चित. त्यावेळेला सांगू लागलेले भगवान पांडुरंग नामदेवाला नामा दुसरा जन्म असणारा मी त्या ठिकाणी असणारा द्वापार युगामध्ये घेतला श्रीकृष्ण या नावानं आणि ज्यावेळेला कृष्ण या रूपामध्ये अवतार घेतला त्यावेळेला सुद्धा असणारे म्हणले मी सांदीपानी नावाचे ऋषी केले होते गुरु केले होते आणि त्यावेळेसच मला ज्ञान प्राप्त झालं. या लागी माझे ऐकलीशी वचन तरी सकळ संतासी होशील मान्य ऐसे बोलता जग जीवन धरिले चरण नामयाने. त्यावेळेला पांडुरंगाने सांगितलं नामा तुला जर सगळ्यात श्रेष्ठ अशा प्रकारे जर काही व्हायचं असेल तर तू गुरु केला पाहिजेस
त्यावेळेला सगळेजण तुला मान देतील. ज्यावेळेला प्रत्यक्ष पांडुरंग बोलू लागले, नामदेवाला वाटलं हे काय देव बोलायला लागलेत की नामदेवाने पांडुरंगाचे पाय धरलेले आहे. म्हणे देवा सांग मजसी, शरण जाऊ कोणत्या गुरुसी. ऐसे ऐकोणी ऋषी केसी, काय बोलिले ते देवा. त्या ठिकाणी नामदेव महाराजांनी सांगितलं, देवा अहो तुमच्यापेक्षा मोठा असा कोण आहे या जगामध्ये, आणि मी कोणत्या गुरुला शरण जाऊ, त्यामुळे माझं असणार सर्व असणार नाव लौकिक मोठं होईल. विश्वपाकेचर शिवालयात झाला असे निद्रित, त्याच सारिका ज्ञानी विरक्त न दिसे जाण त्रिभुवनी. त्यावेळेला विठ्ठलानं सांगितलं, नामा तुला पत्ता सांगू का गुरुचा असणारा त्या ठिकाणी महादेवाचं मंदिर असणार आहे. त्या ठिकाणी असणारे म्हणले, त्या ठिकाणी खेचर असणारे त्या आहेत म्हणले, आणि महादेवाच्या मंदिरामध्ये असणारे ते यशोबा खेचर झोपलेले आहेत. तू त्यांना गुरु कर. तरी सत्वर जाऊन तया काया, शरण जाई त्या सद्गुरु राया. मग नमस्कारुन या पाया, आश्रू नयनी लोटले. त्यावेळेला विठ्ठलानं सांगितलं, तू आता जा म्हणले. आणि सद्गुरूला कसं शरण जावं लागत हो? काया वाचा मन, काया वाचा मन हे गुरुला अर्पण करावं लागत आहे. आणि अशा प्रकारे तू असणारा त्या सद्गुरूला असणारा शरण जा. नामा म्हणे देवा तुझ विना मज कंठ नायक शन. यासी म्हणशील काय प्रमाण, तरी तुझरीच अनवात. असं त्यावेळेला नामदेवानं सांगितलं, देवा अहो दुसऱ्या कुणीतरी म्हणले असते तुम्ही जा कुठं राहा काही करा तर ते वेगळं होतं, पण तुमच्याशिवाय मला एक मिनिटभर सुद्धा असणार या ठिकाणी करमत नाही. आणि मी आता कशा प्रकारे जाऊन त्या ठिकाणी त्या गुरुला पाहू. मग म्हणे श्रंग धरू नाम या रची लोका चारू. तू वाजरी न केला सद्गुरु, तरी अज्ञान नरके वितरती. आणि त्यावेळेला विठ्ठलानं सांगितलं, नामा अरे जोपर्यंत असणारा प्रत्येक जीवाला असणारा त्या ठिकाणी सद्गुरु पाहिजे. गुरु नाही म्हणले, गुरु प्रत्येक ठिकाणी भेटत आहे. लहानपणी आई गुरु राहत आहे त्या ठिकाणी, तरुणपणामध्ये असणारे शिक्षक गुरु आहे, पुन्हा त्याच्यापेक्षा पुढे गेलं लग्न झालं की बायको बी गुरु. तुम्ही म्हणता बायको गुरु असते का? हो, काही बी वस्तू आणायची झाली दुसरी आणली की सहज बायको म्हणते तुम्हाला काही कळत नाही. म्हणजे ज्याला कळत नाही ते शिष्य, आणि ज्याला कळत ते गुरु असं म्हणले. किंवा कशा प्रकारचं व्यसन कशा करायचे काय करायचे हे शिकविणारे मी गुरु भेटत आहेत. फक्त या संसारातून भवरूपी समुद्रातून पलीकडच्या कडेला जायचं असेल तर सद्गुरु पाहिजे. ऐसे बोलता चक्र पाणी नामा उठला तयशनी. परम कष्ट वाटले मनी, कैसा येती ते ऐका. अशा प्रकारे प्रत्यक्ष पांडुरंगाने सांगितलं तुला गुरुच करावा लागेल. असं ज्यावेळेला विठ्ठल निर्वाणीचं बोलले, नामदेवाला खूप खूप जीवाला वाईट वाटलेलं आहे. देवी श्रीकृष्ण उतवा कारण एकादश कंदी सांगुनी ज्ञान. वदरिकाश्रमी त्याग करून पाठविता कष्ट पावले. ग्रंथकर्ते उदाहरण देऊन सांगू लागलेले आहे. ज्या वेळेला असणारा भागवतामध्ये असणारा 11वा स्कंद असणारा आहे त्या ठिकाणी, आणि 11व्या स्कंदामध्ये असणारे भगवान श्रीकृष्णाने उद्धवाला सांगितलं, उद्धवा तुला आता काय करावं लागल? बद्रीनारायणाच्या ठिकाणी जावं लागेल, म्हणजे तप करावं लागेल. त्यावेळेला उद्धवाला वाटलं एवढा मी कृष्णाच्या जवळ असताना मला का देव बाहेर पाठवत आहे? त्याचाच अवतार साक्षात कलियुगी झाला नामा भक्त. म्हणून योजनी दृष्टांत त्यासा त्यासीच दिसला. हुशार ग्रंथकर्ते आणि लेखक असणारे आहेत म्हणले. थोडक्यात तसे लेखक म्हणजे आपले हे पप्पा महाराज मी लेखकच आहेत असणारे त्या ठिकाणी. त्यांना ग्रंथ लिहिले, ही असणारा पेपर असणारा लिहित आहेत. आपल्या बातम्या सुंदर अशा प्रकारे कशा लिहायच्या काय करायच्या असणाऱ्या म्हणजे
बुद्धी कौशल्य म्हणायचं त्या ठिकाणी असणारे, बुद्धीचं चातुर्य असणार त्या ठिकाणी. आणि त्यावेळेला त्या पूर्वी अवतारामध्ये जसे उद्धव जे असणारे होते, हे उद्धव म्हणजेच या अवतारामध्ये नामदेव झालेले आहे. व्रता माझी एकादशी की दैवता माझी ऋषिकेशी, तीर्थात चंद्रभागे ऐसी उपमद्यासी. असं म्हणजे या मध्ये 3 उदाहरणं दिलेले आहेत त्या ठिकाणी. व्रत असणार आहे म्हणजे प्रत्येक व्रत आहेत, पण त्याच्यामध्ये एकादशी असणार त्या ठिकाणी श्रेष्ठ असणारे आहे. नंतर असणारा देव आहे, देवामध्ये भगवान विष्णू असणारे त्या ठिकाणी श्रेष्ठ आहेत. नवे नवे तीर्थ आहेत, सकळ तीर्थ असण्यामध्ये श्रेष्ठ म्हणजे चंद्रभागा आहे. जे उदंड करीती तीर्थाटन पर्यादिकती वाढे अभिमान. आणि चंद्रभागा पाता दुर्न निर्भिमानी होय प्राणी. त्यावेळेला ग्रंथकर्ते सांगू लागलेले बरेच जण आहेत म्हणले, खूप खूप फिरत आहेत म्हणले. असणारा त्यांचा पाय गावावर असणारा त्या ठिकाणी राहत नाही. रोज या त्या गावाला त्या गावाला, या तीर्थाला त्या तीर्थाला. आणि एवढे तीर्थ केल्याच्या नंतर पुन्हा गावात कुणाला असा नीट बोलतच नाही, ताट चलतो. मी हे देव केला, मी देव केला, या देवाचं असं आहे, त्या देवाचं तसं आहे. अरे म्हणजे कितीही जरी देव केले, कितीही तीर्थ केले, तरी पांडुरंगासारखा देव नाही, चंद्रभागेसारखं तीर्थ नाही. हे मी काय वर्णू त्वरी जाणती पंढरीचे वारे करी. यास्तव विमरतीची त्वरी आणि का कीर्तन येची. आणि असं म्हणले आता पांडुरंग म्हणले माझ्याच तोंडाने म्हणले स्वतःची स्तुती स्वतः सांगू नये म्हणले. या पंढरीचा महिमा किती अशा प्रकारे आहे, वारकऱ्याला विचारा. म्हणजे प्रत्येक वारकरी असणारा त्या ठिकाणी पहिल्या क्षेत्राचा महिमा सांगत आहे. चंद्रभागे ऐसे तीर्थ आणि पंढरीची क्षेत्र. नाम्या ऐसा भक्त पवित्र नाही दिसत त्रिभुवनी. विठ्ठलाने सांगितलेलं आहे पंढरपूर कसं आहे हो, अगदी जुनाट अशा प्रकारचं आहे. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा. आणि असणारा नामदेवासारखा भक्त अजून कुठेही जन्माला आलेला नाही. तो जाता सद्गुरूचे भेटी देवा विवग्न साहे पोटी. मग ध्यानात आणून जग जेटी उठा उठी चालिला. आणि असा एवढा लाडका प्रेमळ भक्त असणारा नामदेव असणारे. आणि हे गुरुच्या शोधामध्ये गुरुचा आशीर्वाद घेण्यासाठी जाऊ लागले, त्यावेळेला देवाला तळमळ वाटली. एवढी भक्ती असावं लागते आपल्याला, तर देवाची तळमळ असावं, पण देवाला भक्ताची तळमळ असणारी त्या ठिकाणी लागलेली आहे. मल्लिकार्जुनाचे देवळात नामा येऊन पाहे त्वरित. तो विशोबाके चरण निद्रित झाले असती ते ठाई. आणि त्याच वेळेला मल्लिकार्जुन असणार त्या ठिकाणी तीर्थक्षेत्र आहे. त्या मंदिरामध्ये असणाऱ्या पांडुरंगाने सांगितलं होतं इथं असणारे तुझे गुरु तुला भेटतील. ताबडतोब त्यावेळेला नामदेव महाराज त्या मंदिरामध्ये गेले, तर त्यावेळेला असणारे हे गुरु असणारे महादेवाच्या पिंडीवर पाय टिकून झोपलेले होते. पाय तन चढवून तो चिसेनी शाळुकेवरी ठेवले चरण दोन्ही. ते नामदेव देखुनी नयनी विस्मितांतरी झाला. त्यावेळेला नंतर त्या ठिकाणी सांगू लागलेले आहे, दोन्ही डोळे असणारे झाकलेले आहेत, झोपेचं श्रवण केलं. आणि एक नाही दोन्ही पाय असणारे त्या ठिकाणी ज्या बसणाऱ्या महादेवाच्या असणाऱ्या पिंडीवरती ठेवलेले आहे. मने हाची सद्गुरु मद कारणे दुंडोनी काढिला रुक्मिणी रमणे. शिवमस्तकी चरण ठेविले जेने उन्मत होऊनी निजेला. यावेळेला असणारा त्या ठिकाणी यशोबाचं असणारे ते पाय असणारे त्या ठिकाणी महादेवाच्या पिंडीवर ठेवून झोपलेले बघितले. नामदेव महाराज तर गारच झाले आईस्क्रीम सारखे. अरे बापरे म्हणले, आणि हे गुरु मला करायचं आहे का म्हणले. आणि पांडुरंगाने सुद्धा मला हिला सांगितले की लय मोठा गुरु घ्या. आतला गुरु असतो का देवाच्या अंगावर पाय ठेवून झोपणारा. घेऊ जाता सद्गुरु दर्शन तो प्रथम देखिलाच्या अवगुण. देवी पायला ग्राम घेता जाण तो मग शिका देखिला अन्नात. आणि असं म्हणले त्यावेळेला असणाऱ्या सांगू लागलेले, पहिलेच असणाऱ्या त्या ठिकाणी आल्याबरोबर काहीतरी शुभ शकून चांगलं व्हावं ना.
आणि तो काहीच चांगलं न होता म्हणजे असा अपशकुन झाला. कशा प्रकारे ज्या वेळेला सुंदर असणारं जेवणाचं ताट तयार केलेलं आहे आणि पहिलाच असणारा पाणी फिरवलं, कुंडलिक वरदा झालं आणि पहिला घास विचारला तोंडामध्ये घालायचा, एवढ्या वेळामध्ये त्या घासामध्ये ताटामध्ये माशी पडलेली दिसावी. अशा प्रकारे की देशावर अशी जात सत्वर तो पुढे देखे रीती गागर की पुस्तकाकार कारंबी साचार प्रथमाक्षर चुकले आणि दुसरं उदाहरण त्या ठिकाणी देऊन सांगू लागलेले आहे. आपण असणाऱ्या सकाळी उठलेले गडबडीनं असणारं महत्वाचं काही काम आहे आणि त्या कामाच्या निमित्तानं असणारं बाहेर जाऊ लागलो. बाहेर चालल्याबरोबर अचानक समोरून जर रिकामी घागर आली, जसा असणारा तो असणारा अशुभ मनाला वाटत आहे असं नामदेवाला वाटलेलं आहे. घेऊ जाता सूर्य दर्शन तो तयाशी लागले ग्रहण की वधवराचे घटित पाता जाण तो एक नाडी दिसून आणि दुसरं उदाहरण त्या ठिकाणी देऊन सांगू लागलेले आहे. सूर्याचं दर्शन घ्यायचं आहे आपल्याला, मनामध्ये इच्छा आहे, पण ज्या वेळेला सूर्यनारायणाचं दर्शन घेण्यासाठी बाहेर आलो त्यावेळेला त्याला ग्रहण लागलेलं होतं. हा जसा अपशकुन आहे किंवा असणारे मुलगा आणि मुलगी असणारे दोन्ही आहेत, त्यांचा विवाह असणारा जमणार आहे. सगळं बघितलं म्हणले, सगळं पसंत झालं, पास झालं, सगळ्याला देणं घेणं ठरलं आणि पुन्हा देवप्पाला बोलविलं म्हणले बघा बरं, तर त्या दोघाची नारी एक आली. नारी एक आल्यावर लग्न जमत नाही आणि कोणा करणाऱ्याने करू नये सुद्धा. अशा प्रकारे नामदेव महाराज म्हणले आता माझा या ठिकाणी अपशकुन आलेला आहे. की द्वितीय योगा याचा चंद्र पाता नैनी तो अभ्र कोदले गगनी देवी सद्गुरु देता दुरुनी अवगुण दृष्टी दुसरा दृष्टांत उदाहरण ग्रंथकर्त्याने दिलेला आहे. जशा प्रकारे द्वितीय असावी, द्वितीयला असणारा चंद्र असणारा लहान असतो म्हणजे त्या ठिकाणी, आणि तो आधीच तर चंद्र दिसत नाही. एवढा की चुकून जर थोडा दिसू लागला, एवढ्या वेळामध्ये जर ढग जर त्या चंद्रावर आडवा यावा, अशा प्रकारे मला हा गुरु भेटलेला आहे. मग सनिते येऊन विष्णू भक्त विश्वबाची काय वचन बोलत तुम्ही म्हणविता साधू संत काय विपरीत हे केले. त्यावेळेला नामदेव महाराज जवळ आले आणि बोलायला लागलेले. महाराज, अहो तुम्ही तर चांगले गंधावाले दिसायला, 2-2-3-3 माळे गळ्यामध्ये, विष्णूचे भक्त म्हणतात, वारकरी वैष्णव असणारे, आणि असं विपरीत मी हे काय पाहू लागलेलो आहे. साक्षात शिव पार्वती रमण त्यावरी कैसे ठेवले चरण ऐसे तुमचे ब्रह्मज्ञान कळो आले आमासी. त्यावेळेला प्रत्यक्ष हा देवादी देव असणारा भगवान असणार आहे आणि ह्या देवावर म्हणले त्या ठिकाणी हात जोडून असणार, पाया पडायचं सोडून तुम्ही पाय त्या देवावर जर ठेवले तर तुम्हाला मी कसा श्रेष्ठ ज्ञानी समजू. विश्वबा बोले नाम या पायी चुकी घडली समयी सदाशिव नसे जया ठाई ते तिची ठेवी पद आता. असं म्हणले त्यावेळेला त्या यशोबाने सांगितलं, अरे नामा आता मी म्हातारा झालोय म्हणले, आणि म्हातारपणाला काही एवढं डोकं चलत नाही म्हणले त्या ठिकाणी असणार, म्हणून काय झालंय बाबा म्हणले आता मला पाय उचलत नाही, ते तू तुझ्या हाताने हे माझे पाय उचल आणि जिथं देव नाही तिथं अशा प्रकारे तू ठेव. माझे शरीर जर्जर देखा उठवायची नाही अवंका तू विष्णुदास भेटलासी सका सांगसी निका विचार. अरे बाबा माझं शरीर जर्जर म्हणजे जीर्ण झालेलं आहे म्हणले त्या ठिकाणी, डोळ्यानं दिसत नाही, कानानं ऐकू येत नाही, पायानं चालवत नाही म्हणले, पण बरं झालं म्हणले तू वारकरी या ठिकाणी विष्णूचा भक्त भेटलास, तू एवढं माझं आता कार्य काम कर. तरी जे ते नशल पर्वती रमण ते त्याची उचलून ठेवी चरण नामदेवे ऐकून वचन निकट सनिध पातला. त्यावेळेला त्या यशोबाने सांगितलेलं आहे नामा, जिथं असणारा महादेव नाही, पिंड नाही, अशा ठिकाणी बघून माझे असणारे त्या ठिकाणी पाय ठेव. असं म्हणल्यावर नामदेव महाराज जवळ गेलेले आहे. मग निज करे धरुणी पाय उचलिता झाला नामदेव तो अवघा लिंगाकार ठाव दिसू लागला ते दवा. ताबडतोब त्यावेळेला नामदेव गेलेले आहेत
चला म्हणले ऐकूच म्हणले ह्याचं एक वेळेस असणार आहे, काय व्हावं म्हणले असणार आहे. म्हणून उचलून पाय उचलले आणि बाजूला ठेवले. पाय ठेवल्याबरोबर त्या पायाखाली असणारे महादेवाची पिंड तयार झालेली आहे. जिकडे तिकडे चरण फिरवित, तिकडे तिकडे लिंगेची दिसत, तिळ मात्र तळण दिसेरीत, चित्तीत झाला. त्यावेळेला प्रत्येक ठिकाणी नामदेवानं पाय उचलायचा, ठेवल्याबरोबर तिथं असणारे लिंग असणारे पिंड तयार आहे. जिकडे जिकडे नामदेव पाय फिरवितील ठेवतील त्या हिशोबाचे त्या ठिकाणी लिंग तयार होऊ लागलेला आहे. घंटा मृदंग साचार उगा शिवमय आकार, दर्शन आले नारी नर ते पार्वती नर दिसताती. आणि असं म्हणले त्यावेळेला हा जगत कसं अशा प्रकारे आहे. मग उगाच असणारा त्या ठिकाणी तुकाराम महाराजांनी सांगितलंय का, विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला. अहो देव नाही असं एकही ठिकाण नाही. पण आता लोक देवाला मानायच तयार नाहीत असणार त्या ठिकाणी. कशाचा देव आहे म्हणते तुमचा कुठे. मग आता बघा ना त्यांना म्हणा बोलवा ना पावसाला तुमचा देव नाही म्हणतात. चमत्कार जागची जागेला त्या ठिकाणी जसं आपण वागतो असंच फळ असणारे त्या ठिकाणी बघावे लागत आहे. नामदेवानं असणाऱ्या त्या ठिकाणी कुठेही पाय उचलून ठेवले तरी त्या ठिकाणी लिंग तयार होत आहे. ग्रंथकर्त्याने सांगितलंय बाबा जे ऐकणारे भक्त दर्शनाला आले ना ती बी महादेवच दिसू लागलेले आहेत नामदेवाला. विलोकिता सद्गुरु चरण ते शिवमय दिसती जाण, आपण अशी पाहे विचारून तो शिवमय निदांगे. त्यावेळेला मोठा चमत्कार त्या ठिकाणी झालेला आहे. जिकडं पाहावं तिकडं असणारी महादेवाची पिंड असणारी त्या ठिकाणी दिसू लागलेली आहे. नवे नवे असणाऱ्या स्वतःकडेच बघितलं नामदेवानं तर स्वतः नामदेव राहिलेले नसून महादेवाचं रूप असणार झालेलं आहे. बहुते विलोकिनी प्रीती तो देवळा समवेत कैलासपती, नामा विस्मित होऊनी चित्ती चरण मस्तकी वंदिले. आणि त्यावेळेला नामदेवानं आजूबाजूला चौकट बघितलं. जिकडं बघावं तिकडं असणाऱ्या त्या ठिकाणी महादेवाची मूर्ती असणाऱ्या त्या ठिकाणी दिसू लागलेले आहेत. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला त्या ठिकाणी विश्वरूप दाखवलेलं होतं. आणि त्याच वेळेला सांगितलेलं असणार ममय वंश जीवलोके जीवभूत सनातना. अर्जुना मी नाही असं एकही ठिकाण नाही असणार त्या ठिकाणी. म्हणून नामदेवाला सुद्धा त्या ठिकाणी खात्री पटली. गर्व अहंकार असणारा नाहीसा झाला आणि दर्शन असणारे सौभाग्य घेतलेलं आहे. मग सद्गुरु म्हणती अवसरी मजला कष्ट होती बारी, आता चरण धरेवरी ठेवी लवकरी विष्णू भक्ता. त्यावेळेला नंतर असणाऱ्या गुरुनं सांगितलं नामा अरे वर पाय असणारे त्या पिंडीवर राहायला लागलेत. म्हणले माझे पाय दुखायला लागलेत रे बाबा. म्हणजे त्रास होऊ लागलाय. म्हणले तू एकच काम कर लवकर माझे पाय उचलून ह्या जमिनीवर कुठेतरी ठेव. ऐकोनी नाम बोले वचन तुम्ही ज्ञान सागर चैतन्य घन, स्वामी ते करिता पाद सेवन शिवमय संपूर्ण भासते. आणि त्यावेळेला नामदारांनी सांगितलं गुरुजी आता माफ करा. म्हणजे माझा असणारा अहंकार मीपणा जो होता ना तो सर्व निघून गेलाय. म्हणले अहो देव दुसरा कुठं नाहीच. म्हणले तुम्ही प्रत्यक्ष देव असणारे आहात. जिकडे तिकडे कैलासनाथ अनुमात्र तळण दिसे रित, सिद्धी होऊन विस्मित चरण मस्तकी वंदिले. त्यावेळेला नामदेवानं सांगितलं मी कुठेही बघू दे असणारे. म्हणले तिकडे प्रत्यक्ष असणारे महादेवच असणारे त्या ठिकाणी रूप दिसू लागलेला आहे. म्हणून ते पाय उचलले आणि आपल्या डोक्याला कपाळावर लावलेले आहे. विश्वभा म्हणे नाम या कारण ऐका शिवाचे निज ध्यान, मग नंद भाषेची बोलून शयन खंडन करीतसे. आणि त्यावेळेला नंतर विश्वभानं सांगितलं नामा ऐक. म्हणले आता कशा प्रकारचं ज्ञान आहे ते ज्ञान मी तुला असणार सांगतो. म्हणून जे झोपलेले होते ते उठून बसलेले आहे. मुळू वंदने गया कारण उदानू नेत्र दैदिप्यमान, आगळू हस्त सोबती
जाण त्याचे ध्यान सांगतो तुझं. आणि असं म्हणले त्यावेळेला सांगू लागलेले आहे. ऊर्ध्व म्हणजे ज्याच्या डोक्यावर असणारा चंद्र असणारा आहे, म्हणजे कपाळावर ज्याच्या असणारा सर्वांगाला भस्म आहे, ज्यानं असणारं त्या ठिकाणी असणारं व्याघ्र चर्म परिधान केलेलं आहे, अशा महादेवाचं मी तुला ध्यान असणारं रूप सांगतो, ते लक्षामध्ये ठेव. मस्तक दयाचा पाता दृष्टी असे कैवल्या आगळी काठी आणि पवित्रचे तळवटी चरण असते तयाचे. असं म्हणजे आणि त्यावेळेला सांगू लागलेलं आहे. महादेवाचं डोकं असणारं म्हणजे ते असणारं 21 वर्ग असणारे त्या ठिकाणी आहे, आणि पाताळ असणारे जे आहेत ते असणारे म्हणजे हे तळवटे असणारे देवाचे आहे. वर्णिता त्याचे महिमान सेनुलचित झाले मन भोक बोलता अर्थ ज्ञान वेडावले मानसी. त्यावेळेला देवाच्या रूपाचं वर्णन करताच येत नाही, म्हणून तुकाराम महाराजांनी सुद्धा सांगितलं नाही. किती होती त्या ठिकाणी देव कसा असणार आहे. राजेश सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपलिया. चंद्र आणि सूर्याचं तेज जरी एकत्र केलं तरी देवाची बरोबरी होत नाही. एवढं सुंदर रूप असणारे त्या ठिकाणी भगवान विष्णूचं आहे. नवे नवे महादेवाचं सुद्धा तेवढंच सुंदर रूप आहे. 18 वर्णिता नव्हे लेख तवडकर वदनाचा आला देख तेने गुण वर्णिता सुरेख जीवा दुखंड झाल्या. त्यावेळेला सांगू लागलेले आहेत. 4 वेद नीती नीती म्हणती त्या ठिकाणी, 6 शास्त्र भागले, नवे नवे 18 पुराणामध्ये सुद्धा असणार त्या ठिकाणी देवाच्या रूपाचं असणारं वर्णन करता आलं नाही. नवे नवे 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण सोडा, ज्याला 1000 असणारे त्या ठिकाणी मुख असणारे आहेत, असा शेष असणारा त्याला सुद्धा या देवाच्या रूपाचं वर्णन करता आलेलं नाही. ऐसा लागे त्याचा पर मग आवरू जोडून या कर मने मी ज्ञानेश्वराचा किंकर याचे चरणी विनटलो. आणि असं म्हणजे अशा प्रकारचे असणाऱ्या त्या ठिकाणी सर्वांनी बघितलं, पण असणारा देवाच्या असणाऱ्या रूपाचा असणारा ध्यानाचा थांग लागलेला नाही. नंतर त्यावेळेला त्यांनी सांगितलं, बाबा मी कसा आहे, ज्ञानेश्वराचा असणारा दास असणार आहे. ऐसे सद्गुरु वचन ऐकता ठसवले नामयाचे चिंता देवी अर्जुनासी विश्वरूप दाविता अनुभव चित्ता ठसावला. आणि मी असणारा माऊलीचा भक्त आहे, शिष्य आहे असं म्हणल्याबरोबर नामदेवाला वाटलं आहे खरंच आहे ना. माऊली असणारे किती आहेत, किती मोठे आहेत, त्यांच्या रूपाशक्तीचं वर्णन करता येत नाही. जशा प्रकारे असणाऱ्या भगवंतांना असणाऱ्या त्या ठिकाणी अर्जुनाला विश्वरूप दाखवलं, त्यावेळेला जसं त्याच्या मनाचं समाधान झालं, असं या ठिकाणी नामदेवाला झालेलं आहे. मग नामा मने सुगुरु माय आम्हा तार तुझे नी पाय तुझे चरण वंदने सोय अवघे ऐकमय मदतीचे. आणि त्यावेळेला नामदेवानं सांगितलं, देवा गुरु महाराज हे तुमचे पाय जे आहेत ना, हेच म्हणले ह्याचाच आशीर्वाद असणारा मला दर्शन नियमित वेळोवेळी व्हावं. मग विश्वभा उठली सत्वर ठेवला मस्तकी भयंकर तेव्हा नामयाने रुक्मिणीवर हृदय कमळी ओळखीला. आणि ताबडतोब त्यावेळेला असणारा सद्गुरु वाचुनी सापडेना सोय असं म्हणले. त्यावेळेला सद्गुरु शिवाय ज्ञान प्राप्त होतच नाही. आतापर्यंत त्या ठिकाणी नामदेवाला असणारा त्या मूर्तीमध्ये असणारा विठ्ठल असणारे दिसत होते, पाहत होते, पण ज्या वेळेला असणारा संत कृपा झाली, इमारत फळा आली. तशा प्रकारे गुरुने कृपेचा हात डोक्यावर ठेवल्याबरोबर नामदेवाला खारकर आपला पांडुरंग समोरच असणारा हृदयामध्ये दिसू लागले. तव एके दिवशी सकळ संत गरुडा पारी मिळाले तयात नामयासी पंढरीनाथ आलिंगन देतसे. आणि असं म्हणल्यानंतर पुढे एके दिवशी असणारा त्या ठिकाणी असेच एकादशीच्या निमित्तानं सर्व संत त्यात असणाऱ्या रावळामध्ये आलेले आहेत. नामदेव महाराज त्या ठिकाणी गेल्याबरोबर पांडुरंगाला आनंद झाला, कडकडून मिठी त्या ठिकाणी मारलेली आहे. मने तो सद्गुरु केल्यावर आमचा घेसी समाचार दैसे मन करुणी निष्ठुर राहिलासी निरंतर त्या त्यावेळेला देव असणारे आहेत सांगू लागले, नामा
अरे आतापर्यंत एक मिनिट बी तुला मला सोडून करमत नव्हता असणारा, तू वेगळं राहत नव्हतास. पण आता गुरु भेटला तुला, आणि गुरु भेटल्यावर आम्हाला विसरलास का काय बाबा म्हणले. अशा प्रकारे विठ्ठल पांडुरंग असणारे बोलत आहे. यावरी नामा उत्तर देत तुझ्याची स्वरूप सद्गुरुनाथ. वा 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 वा. आता माझी चिंतात द्वैत नसेची सर्व त्यावेळेला भेद गेले निवारवली असणारा त्या ठिकाणी. आता भेदच राहिला नाही ना त्या ठिकाणी, मी आणि तू असं राहिलं नाही. कारण का, अहो गुरु म्हणजेच असणारे जेव्हा पांडुरंग तुम्हीच आहेत ना. आणि मग दोघं एक असल्यावर तुमची भेट घेण्याची आवश्यकता काय, तुमच्याच जवळ मी आहे. ऐकोनी नाम याचे वचन संतोषला रुक्मिणी रमण. सकळ संतासी जगजीवन काय बोलत ते दवा. आणि अशा प्रकारे ज्या वेळेला नामदेवाला अनुभव आला, पांडुरंगाला खात्री पटली की खरोखर असणारा सद्गुरूची कृपा याच्यावरती झालेली आहे. आणि त्यावेळेला नंतर सर्व संत जेवढे जमले होते ना, त्या संत मंडळीला भक्ताला पांडुरंग काय बोलत आहे. आता आमचे नाम या कारण जनी म्हणू नका हिरवे भाजन. ऐसे बोलता जगजीवन कळली कुण ज्ञानदेवा. आणि असं म्हणले त्यावेळेला असणारा देवानं प्रत्यक्ष सांगितलं. आता पहिले एक पान गेलं ना सगळ्यात, त्याच्यामुळे काय कळलं नाही तुम्हाला काय झालं ते. या नामदेवाला कच्च ठरवलेलं होतं संताईनं, आणि त्या कच्च्याचं पक्क करण्यासाठी देवानं सांगितलं होतं जा म्हणले गुरु करून ये. गुरु झाला भेटला त्यावेळेला प्रत्यक्ष पांडुरंगानं सांगितलं आता माझ्या नामाला कुणी सुद्धा कच्च गाडलं म्हणायचं नाही, हे पक्क भाजून निघाले आता या ठिकाणी. म्हणून याला कुणी कच्च समजू नका. आणि करसल कथावादी श्रोते हो सादर ऐका कानी. परिसा भागवते अनुष्ठान करुणी माता रुक्मिणी असं आराधनी. म्हणले. आता अशा प्रकारे या ठिकाणी नामदेवाची कथा संपलेली आहे. पुढे दुसरे भक्त असणारे त्या ठिकाणी आलेले आहेत. कोण? परिसा भागवत नावाचे असणारे. त्या परिसा भागवत नावाच्या महात्म्याने काय केलं, रुक्मिणी आई साहेबाची प्रार्थना करून त्यांना प्रसन्न करून घेतलं. प्रसन्न होऊन आधी माया त्यावरी केली पूर्ण दया. कृपा दृष्टी पाहून या केली छाया कृपेची. त्यावेळेला असणारा देव प्रसन्न झाला. देवी प्रसन्न झाल्यावर काय हो त्या ठिकाणी बाप तरी असणारा सगळं लेखाला सांगत नाही, पण माय सांगितल्याशिवाय सगळं राहतच नाही. असणारा पूर्ण माया असणारी आईची आहे. अशा रुक्मिणी आई साहेबांना त्यावेळेला एवढी कृपा केली, नवे नवे असणारा त्या परिसा भागवताचा उद्धार झालेला आहे. सगुण स्वरूपे देवनी पेटी परिसा भागवत धरिला पोटी. मने बाळका इच्छा गोमटी धरली काय ते मज सांगे. त्यावेळेला जशा प्रकारे पांडुरंग प्रत्यक्ष होऊन नामदेवाला भेटत होते, अशा रुक्मिणी माता प्रत्यक्ष स्वरूपामध्ये त्या ठिकाणी प्रगट झाल्या आणि असणाऱ्या त्या परिसा भागवताची भेट घेतली असणारा. आणि त्याला सांगितलं बाबा काय तुझ्या मनामध्ये इच्छा आहे ते सांग. हे रुहांतरी करुणी विचार मातेशी बोले प्रत्युत्तर. तुझे भजनी चित्त स्थिर निरंतर असावे. त्यावेळेला त्यांना भक्तांना विचार केला, सांगितलं आई मला काही नको म्हणले, फक्त एकच काम कर म्हणले. हे माझं मन जे आजूबाजूला कुठं पांगत आहे ना, हे मन असणार कुठं नाही पांगलं पाहिजे. तुझ्या पायापाशीच असणार माझं असणार चित्त असणार स्थिर झालं पाहिजे. आणि उद्योगाची मात कदन यावी निज मनात. ऐसा माझा असेत पूर्वी मनोरथ असं म्हणले आई द्यायचंच असेल तर उद्वेग म्हणजे दुःख हे माझ्या मनामध्ये असणार, तू कसल्याच प्रकारचं असणार इथून पुढे असणार देऊ नको. भगवत भक्ती तुझी सेवा करण्याचीच बुद्धी मला दे, एवढी माझी इच्छा पूर्ण करा. मग एक परिसारुणी जर करी दिदला तयाचे करी. म्हणे याची दिवा वेगळा दुरी कदा न करी भागवता. त्याला देवीने आशीर्वाद दिला, म्हणले तू म्हणतोस तशी तुझी इच्छा पूर्ण होईल तथा असतो. पण तरी पुन्हा म्हणले अजून मी माझ्या परीने देते म्हणले तुला असणार. काय केलं, एक बालिकाचा असा परिस आणला. परिस
ते म्हणजे लोखंडाला लावला की त्याचं सोनं होतं, त्याला परीस म्हणायचं. आणि तो परीस असणारा त्या ठिकाणी त्या भागवताला दिला. भागवत त्याचं नाव होतं असणार. हे परीस दिल्यापासून परिसा भागवत अशा प्रकारचं झालेलं आहे. लोह लाविलासी आस जितुके तुझे घरी सुवर्ण होय तितुके मातेचे वचन ऐकून निके संतोष वाटला मनात. त्या वेळेला देवीनं सांगितलं बाबा हे काय काम करीन, लोखंडाला लावल्याबरोबर सोनं होईल याचं. हे जर आपल्याला भेटलं तर महाराज माईक खायचंच आपल्या जवळ एवढं सोनं होईल की असणाऱ्या दोन्ही मायकाचं. आणि त्या वेळेला नंतर त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आई साहेबांना, तू जेवढ्या लोखंडाला हे लावशील तेवढ्या लोखंडाचं असणारं सोनं होईल. जैसे शत्रुतू सायसे करिता मग अमर पदाची आले हाता की दसग्रीवे अनुष्ठान करिता लादली औचिता यमनगरी. दुसरं उदाहरण त्या ठिकाणी देऊन सांगू लागलेले आहे. शतमुख म्हणजे 100 यज्ञ ज्यानं निर्विघ्नपणे पार केलेले आहेत, पूर्ण केलेले आहेत. 100 यज्ञ ज्याचे होते त्याला इंद्रपद प्राप्त होत आहे. अशा प्रकारे म्हणले हा परीस तुला प्राप्त झालेला आहे. देवी समाधान पाहुरी चित्ता नमस्कारली आदी माता मग कमळाच्या त्याची कांता परिस्थितीला. अशा प्रकारे त्या ठिकाणी प्रसन्न चित्तानं असणाऱ्या त्या ठिकाणी देवीनं असणारा त्या ठिकाणी असा परीस असणारा त्या भागवताला दिलेला आहे. आनंद झालेला आहे. लोह आणून ते अवसरी तया लावणी पाहताय सत्वरी तो जाबुनंद सुवर्ण जडकरी झाले असे ते असं म्हणलं त्या भागवतानं काय केलं भक्तांना असणारा. जवळच एक लोखंडाचा तुकडा पडलेला होता, म्हणजे बघूत ना अनुभवता असणारा. मग अनुभव तर आपल्याला पाहिजे तेव्हा जगाला सांगता येत असणार. अनुभव आहे अंगा तो या जगात येत असे असणारा. मग त्या लोखंडाला असणारा तो परीस लावल्याबरोबर चकचकीत असं 24 कॅरेट असं सोनं असावं अशा प्रकारे ते चमकू लागलेलं आहे. मग समाधान पाहुणी कमळाच्या मने जगत माते पार करे तुझा आम्हा दुर्बळाची आकाजा तुझा वाचुनी कोण त्यावेळेला समाधान झालं त्या ठिकाणी त्या भागवत भक्ताला असणार. आणि आई अगं म्हणजे किती महत्व म्हणलं तुझं असणारा. लेकराला काय पाहिजे नाही हे किती म्हणूनच त्याला आई असा शब्द असणार आहे. कांतीसी एकांती नेऊन मने हे सांगावे कोणा लागून पडल या संताचे श्रावणी तरी मध लागुनी आसती. असं म्हणले आणि ताबडतोब त्या परिसा भागवता आनंद झालेला आहे. लग्न झालेलं होतं, सुंदर बायको होती, घरी गेले असणार. आताच महाराज घरी गेलास काही तुम्ही तर कथाच झालेलं सांगतात ना की आताच नवल नाही, पहिल्यापासून आलेले बायकोला सगळे सांगत सगळ्या गोष्टी. ताबडतोब ते घरी गेले आणि त्यांना आपल्या बायकोला सांगितलं एक गोष्ट आहे म्हणजे तुला सांगतो फक्त तू कुणाला सांगू नको. काही गोष्टीची जर जाहिरात करायची झाली ना तर ह्यांना फक्त एक जणीला सांगायचं. अख्ख्या गावामध्ये असणाऱ्या सगळ्या असणाऱ्या त्या ठिकाणी 10 मिनिटात वार्ता पसरते. भरलेली घागर डोक्यावर असली त्या घागरीवर हंडा असला तरी असणाऱ्या 15 मिनिट उभा राहील तुला म्हणून सांगते, तुला म्हणून सांगते असं म्हणत म्हणत गावाला येणार येतो असणारा. तसं त्या भागवतानं सांगितलं ह्याला तुला खरं सांगतो आपल्याला हा परीस भेटलेला आहे, पण तू काय कर दुसऱ्या कुणाला सांगू नको. आणि जर सांगितलंस ते भक्त जे असणार आहेत ना ते म्हणतील काय हे असणारा देवाकडून काय मागून घेतलेलं आहे. उभयत एक चित्त होऊन घरात बसती उत्तमात्म ब्रह्मका प्रमत्कारी लोका लागून दुर्बळवाने दाखविती. आणि त्या वेळेला नंतर त्यांना काय केलं त्या ठिकाणी माणसाचा स्वभावच असला अक्कलपोटे असल्यासारखा आहे. घरात बसायचं असणार आणि घरात बसून चांगलं चांगलं भरपूर खायचं आणि बाहेर गरिबी दाखवायची. लोकांना कळावा की अरे ह्याचं खूप तारांबळे असणार त्या ठिकाणी आणि घरामध्ये तर चांगलं खायचं. अशा प्रकारे त्यांचा रोजचा कार्यक्रम चालू आहे. खाली
तळघरी ठेवणी धन संपत्ती प्रत्येक पक्वाने भोजन करीती भ्रमत्कारी दाख चित्ती आपण विरक्ती बैरागी. असं म्हणले यांनी काय केलेलं आहे त्या ठिकाणी तळघर म्हणजे खालचा मजला असणारा त्याच्यामध्ये एक खोली काढलेली आहे आणि हे जेवढं लोखंड गवसत तेवढ्या लोखंडाला परिस लावायचं त्याचं सोनं करायचं आणि ते सगळं सोनं खाल्ल्या तळमजल्यामध्ये अशा प्रकारे त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. समस्रू बोडवणी मैंद जैसे यात्रेकऱ्याच मार्गी घालिसी फासे ही बहुरूपी सोंग आणि ती जैसे संन्यासीच श्रीपाद. त्याला दुसरं उदाहरण देऊन सांगू लागलेले आहे. जशा प्रकारे असणारे भुंगी असणारे संत असणारे असतात म्हणजे फिरणारे असणारे गोसाई ते काय करते तर केस असणारे दाढी राखायची केस जटा राखायच्या असणाऱ्या त्या ठिकाणी आणि लोकांना असणारा हावभाव दाखवायचा असणारा की आम्ही खरोखर मोठे असणारे महात्मे आहोत. ना तरी मूल्यम्याची मोहर चोदवळ दिसे बायतकार ही दाराचा विशेष आचार विशेष आचार जनासी. असं म्हणजे किंवा असणारा एखादा जार म्हणजे वाईट कर्म करणारा माणूस असणार आहे पण ते असणारा हावभाव कसे दाखवतो जणू एखादा महात्मा असलेला बसलेला आहे. अशा प्रकारे की पिंगळे वेलीची सुमन नेत्राशी साजरे दिसे दुरून की कृपान मित्रा सौजन्य वरचे वरी जाणावे. किंवा दुसरा असणारा त्या ठिकाणी सांगू लागलेला आहे. मित्र असणार आहे कृपण म्हणजे चिकट आहे म्हणजे खूपच असणारा त्या ठिकाणी मग असा चिकट मित्र असणारा त्या ठिकाणी म्हणजे वरच्या वरी असणारा ओळखायचा असणार आहे. की अंतरी नसता दैवत वारे देवलसी डोले ब्रह्मत्कारे की दृष्टी नसता मयुरे सर्वांगी डोळे दाखवी. किंवा असणारं म्हणजे अंगामध्ये असणारं काहीच असणारं त्या ठिकाणी ज्ञान नाही म्हणजे असणारं आणि उगाच हो 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 सांगायचं हे असं आहे ते तसं आहे ते तसं आहे त्याला काय म्हणतात हो अंगी नाही ज्ञान आणि जगी कोरडे पाषाण असणार असं काहीतरी एक मन आहे. तशा प्रकारे तसं ग्रंथकर्ता या ठिकाणी सांगू लागलेले स्वतःला काही समजत नाही पण मला लय येतं ह्याचं आव्हान येत आहे. तैसासी परिसा भागवत लोकाची दिशा ती विरक्त परिग्रही संपत्ती बहुत परिशक जाणती. त्यावेळेला अशा प्रकारे बाहेरच्या सगळ्या लोकांना वाटायला लागलं की हे भागवत परिसा भागवत असणारा आहे ना भक्त असणारा हे असणारा एकदम विरक्त आहे म्हणले त्याच्या मनामध्ये काहीच लोभ नाही असणारा माया ममता नाही असणारा गरीब आहे गरीब पण खऱ्या असणारा त्याच्या घरामध्ये त्याचा इतका श्रीमंत तर दुसरा कुणी नाही एक मजला सोन्याने भरलेला होता. जे विलात व उपवासी एकडे पाता मुकासी निसपंटी किंवा रांगेसी भासनावणी समजे. दुसरं उदाहरण त्या ठिकाणी देऊन सांगू लागलेले आहे. जशा प्रकारे एखादा माणूस आता बघा लागला दाबल्या यायला आणणारा याचा तोंडाकडे बघितलं कीच कळालं पाहिजे त्यांनी जेवण केलंय का उपवासी कसं कळत
मानस जाणे जे बोले, फुलं जाणे जे झाड जाणे जे फुले. नुसतं फुलावून झाड कळालं पाहिजे, बोलण्याहून माणूस कळालं पाहिजे. असं नुसतं चेहरा बघितल्याबरोबर कळावा. महाराज आले, त्यांच्या मनामध्ये आपल्याविषयी आदर आहे का तिरस्कार आहे ते चेहऱ्याकडे बघितल्याबरोबर कळावा. त्याला हुशार माणूस म्हणायचं. तिसरे सूत्र आहे ती पंकात हे प्रकाशावरणी कळत. चातुर्य अथवा मुकत्व हे दृष्टीवरून कळत आहे. त्यावेळेला असणारा त्या ठिकाणी दिवा असणार आहे म्हणले. फक्त त्याची वात जर तेजस्वी उजेड जर चांगला असेल तर त्यावेळेला कळावा चांगल्या प्रकारची असणारी ती वात असणारी आहे म्हणजे त्या वातीहून दिव्याची असणारी पाळत होत आहे. किंवा वागण्याहून आचरणाहून बोलण्याहून असणारा त्या ठिकाणी हा माणूस कसा आहे, मोकळ्या मनाचा आहे का कपटी. काही लोक लय असतात बाबा बाबा महाराज असणारा, वरून तर पाय दाखवते ही या महाराज आला बरं झालं तुमचे पाय आमच्या गावाला लागले. आणि मनात तर म्हणायचं कशाला आला असेल बाबा इथं. कवा 8 वाजता 8:30ला सुरुवात करायची, पूर्वी 7ला खाऊ बी दिले नाही, काही खाऊ दिलं नाही. असे लोक असतात महाराज. सगळं तोंडापुरतं कुणी चांगलं बोलत आहे, माग नाव ठेवीत आहे. की कार्य करून आला तोरेसी हे चतुर ओळखिती चालण्यापासी. श्रोता दूषित किंवा स्वस्त मानसी हे होत यासी कळता. दुसरं उदाहरण या ठिकाणी देऊन सांगू लागलेले आहेत. एखादा माणूस जर कोणत्या कामाला गेला असेल आणि तिथून जर परत आला तर त्याच्या नुसत्या पावलाच्या हालचालीहून माणसं, चतुर माणसं, हुशार असणारे ओळखीतील की ह्याचं काम झालंय का नाही झालं. काम झालेलं असलं की चेहरा टवटवीत माणूस आनंदाने पाय उचलून टाकून येतो. आणि काम झालेलं नसलं की फुकूत आलेल्या बैलावने चापत चलतो. असे लक्षण काही गोष्टीचे आहेत. देवी भागवताचे विरक्तपणे चतुर जाणती सर्वज्ञ. सद्गुण अथवा दुर्गुण न लोपे जाण सर्वथा. त्यावेळेला अशा प्रकारे असणारा त्या ठिकाणी हा भागवत भक्त असणार आहे. ह्याचं वागणं असणार. सर्वसामान्याला काही कळत नाही बाबा. दिसली गरिबी असणारे, कपडे फाटके असले त्या ठिकाणी असणारा, पायात चप्पल नाही, आणून पायाने चालायला लागला, अरे अरे गरिबी. पण खऱ्याला स्वतःला जवळच्याला माहित असते अरे ह्याची गरिबी नाही, चांगलंय, पण उगं दाखवितोय लोकायला. पट्टी द्यायची झालं की गरिबी दाखवायची. आणि कुठं काय 1-2 एकर निघाले की लगेचच घ्यायचं. अशा गावातल्या लोकांना काही थोडी माहित असतात एखाद्याच्या. तसे जे खरे संत होते ना, त्यांना कळालं होतं की अरे हे वरवर गरिबी दाखवायला लागलाय, परंतु ह्यांच्या अंतःकरणामध्ये दुसराच विचार आहे. कमल जात्याची ग्रहिणी उदका चालली एके दिनी. चंद्रभागेचे भरुणी पाणी येत परतोनी मंदिरा. असं म्हणजे असणारा तो भागवत. आणि त्याच्या बायकोचं नाव कमळ जे असणारे त्या ठिकाणी आहे. एके दिवशी असणारं पाणी भरायला म्हणून नदीला पाणी नदीहून आणावं लागत होतं. पहिले लांबून लांबून पाणी आणायचं होतं. आणि तेव्हा काय होतं महाराज, बाया पाणी आणत होत्या, बाया दळीत होत्या. आता त्यांचं काम गेलंय की आपल्या मागे लागले. डबा खांद्यावर घेतला की कुठं चालत महाराज, दळण आणतो ना. पाणी आलं नळा लावा, पाणी आले मोटर लावा. मालकीन बसलेली असली घरी, आपल्याच मागे तू पाणी भरायचं विकार. त्यावेळेला ती असणारी पत्नी कमळ जे असणारी त्या ठिकाणी पाण्याची घागर घेऊन नदीला पाणी आणण्यासाठी गेलेली आहे. तो नामदेवाची निज कांता राजाबाई पतिव्रता. वाटेसी भेटली अवंचिता कमळजीसी ते दवा. बघा म्हणजे कशा प्रकारचा असणार आहे. हिने पाण्याची घागर भरून आणली आणि दुसरी नामदेवाची बायको असणारी त्या ठिकाणी ती पाणी आणायला चाललेली होती. मध्य भागामध्ये दोघीची असणारी त्या ठिकाणी भेट झालेली आहे. तव राजाई म्हणे तिचं कारण मी सत्वर येते उदक भरून. तोपर्यंत या ठिकाणी जाण उभी साजनी असावे. त्यावेळेला त्या राजाई नामदेवाच्या बायकोचं नाव असणार आहे. आणि ह्या भागवताचं असणारे जे घागर भरून आणलेली ही कमळा जे असणार आहे, तिनं सांगितलं मी आत्ता जाते, हे काय जवळच पाणी म्हणले. पटकन जाऊन गागर भरून घेऊन येते आणि दोघी असणाऱ्या संगमंग जाऊ संगतीनं म्हणून तुम्ही 2 मिनिट इथं उभे राहा. आईसे म्हणून लवला हे उदक भरून आली पाहे.
दोघी जणी एके ठाये झाल्या असती आणि अशा प्रकारे बोललेले आहे. आणि असणाऱ्या त्या ठिकाणी गेले, राजाई माता गेल्या, पाणी भरलं, परत आल्या. तोपर्यंत ही घागर डोक्यावर घेऊन उभीच असणारी, वाट बघत असणारी तिची. आणि तिथून दोघी जणी पुन्हा एकत्र झालेल्या आहे. अन्न वस्त्र विन बहुत कष्टी राजाई तिने देखली दृष्टी मने सखेची विचिया गोष्टी उठाउटी सांग आणि त्या वेळेला नंतर असणाऱ्या त्या बघितल्या असणाऱ्या. आता राग येऊ नका, तुम्हाला इथंच उदाहरण देऊन सांगतो. आपल्या कस्तुरा वहिनी तिथे आणि त्यांच्या शेजारी त्या वहिनी बसलेल्या. हिला विचारलं असणार, अगं काय झालं का, तुला भाकरी खायला नाहीत का, काय कमन वाळून चालली शेती. पण जी ताजी होती का असणारी, तिने त्या वाळलेलीला विचारलेलं आहे त्या ठिकाणी. बाई म्हणजे काय झालंय तुला, खरं काय मला सांग तरी, तुझी गरिबी का काय आहे ते मला सांग. असंही कमलाच्या त्या ठिकाणी त्या राजाईला बोलत आहे. गुज सांगता मैत्रिणी जवळी लाजून एकदा काळी वा वा. द्वैत कल्पना त्या गुणी सकळी खेळी मेळी असावे. आणि त्यावेळेला ती सांगायला लागली, दुसऱ्या कुणाला नाही बोललं तरी हरकत नाही, पण मैत्रिणीला जे खरं घडलेलं आहे, काय आपलं सुख दुःख काय असं हे मैत्रिणीला बोलावं, मन हलकं करावं. फरक्यात आपल्या भाषामध्ये असणार, आपल्या पोटामध्ये जे काय आहे का हे कुठेतरी बोलून दाखविलं पाहिजे, तसंच दाखवून जीव नये. अशी ती कमला जे असणारी ते असणाऱ्या राजाईला विचारू लागलेली आहे. यावरी राजाई बोले सहज ऐक साधनी जीवीचे गुज घर धन्याने सांडूनी लाज गरुड ध्वज त्या वेळेला राजाईचं मात्र तोंड उघडलं. अगं म्हणले काय सांगावा तुला, आमच्या मालकानं लाज सोडून दिली. हा खरंच तुम्ही म्हणतात काहीच नाही म्हणजे काय. आणि तशा प्रकारे म्हणले काय केलं ग, म्हणले त्यांनी काय केलंय. अगं म्हणले फक्त ते देव जवळ केला आणि सारखं उठसूट रावळात घरदार नाही, काय कमी पडले आणायचं नाही, म्हणजे फक्त विठ्ठल 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 सारखं 24 तास चालू असतं. नेण्याची मान आपण मानता नाही लौकिक संसार चित्ता ध्यानात आणून रुक्मिणी कांता भजन करीत. अगं माझ्या मालकाला मान आणि अपमान कसलाच नाही असणार. कोणी निंदा कोणी वंदा, हरिभजन हाच आमचा धंदा असणारा त्या ठिकाणी. म्हणजे त्याला काही सामान संपले, काही आणायचं नाही, ठेवायचं नाही, काय नाही, फक्त भगवंताचं ध्यान असणारं चालू आहे. अन्न वस्त्र संकीर्ण घरी कुटुंब बहु आहे पदरी उपाय करावा कैच्या परी तू सांग झडकरी मजलगी. आणि त्यावेळेला त्या राजाई सांगू लागली, अगं म्हणली ह्याच्यात एक तरी भानगड आहे का, म्हणली कुटुंब जर लहान असलं तर म्हणली कसं बी माणूस भागवी. म्हणूनच तेव्हापासून मन पडलेली महाराज, कुटुंब लहान सुख महान असणार त्या ठिकाणी. पण म्हणले आमच्या घरी कुटुंब मोठं आहे. नामदेवाच्या घरी किती जण आहेत तो, 14 माणसं नामदेवाच्या घरी असणारे होते. नारा विटा महाता गोंदा असणाऱ्या त्या मुलाची नाव असणारे राजाई, चारी लोकी, सासू सुना, का बघत आहे तुकाराम महाराजांना असणारा त्या ठिकाणी काढलेला. आणि त्यावेळेला म्हणजे आमचं कुटुंब मोठं आहे, म्हणजे घरात माणसं लय मोठे आणि कमीणार कुणीच नाही, म्हणजे खायला जास्त आहेत फक्त. ऐकोनी कमळाच्या बोले वचन नामदेव करीतो दयाचे भजन त्याने काही प्रसन्न होऊन दिले नाही तुम्हासी. आता हिचा गर्व जागा झाला, अहंकार असणारा ह्या कमळाचा. अगं म्हणली एवढा तुझा नवरा जर देव देव करतो, मग ते देव काय पावत नाही का, म्हणले काय असणारा त्या पांडुरंगाने काय तुझ्या नवऱ्याला आतापर्यंत दिलं नाही का, हे मला सांग. फळ पुष्प जरी नये वृक्षासी तरी कास्या जीवन घालावे त्यासी ते विभक्त वयान दे ऋषिकेशी तरी का भजनासी लागला. असे ज्ञान सांगणाऱ्या पाहिलं. तिनं काय सांगितलं, उदाहरण दिलं. झाड असणार आहे आपल्या अंगणामध्ये, ते झाड असणार त्याला फुलंही येत नाही, फळही येत नाही, आणि मग त्या झाडाला काय पाणी घालायचे, खरंय का नाही हे. अगं तसा पांडुरंग म्हणले काहीच देत नाही, आणि मग उगाच त्याची भक्ती कशाला करावी, असं ह्या राजाईला असणारी तर कमळाच्या म्हणत आहे. विरीचन लागता जीवन व्यर्थची उकरायाचा सीन
देवी प्रसन्न होता रुक्मिणी रमण कासया आराधन दुसरं उदाहरण शेतकऱ्याचं देऊन सांगू लागलेले आहे. एखाद्या शेतकऱ्यानं आता दुष्काळ पडलाय, ऊस वाळायला लागले, सोयाबीन करपून चालली, चला म्हणले विहीर खांदू. कितीही लांब खोल 50, 60, 70, 80, 100 फूट विहीर खांदली, पाण्याचा थेंब नाही तिला लागला. ते जशा प्रकारे आहे तसं कितीही देवाचं भजन केलं, पाणी लागलं तर त्या विहिरीला किंमत आहे. तसं देवानं जर काही फळ दिलं तर देवाची भक्ती करण्यामध्ये सुख आहे. लग्नासी निधीचे आहेरा तरी कासया पाचारावा सोयरा. देवी प्रसन्न न होता रुक्मिणी वरा आपण पुजारी कावावे. दुसरं उदाहरण त्या ठिकाणी देऊन सांगू लागलेले आहे. एखाद्याच्या घरी लग्न आहे, लग्नाला त्या ठिकाणी आवर्जून बोलविलं, या बर का सगळे जण या, सहकुटुंब सहपरिवार, ओवी तर मोठी असते त्या ठिकाणी टाकलेली, आणि सगळे लग्नाला या म्हणायचं. आणि तिथं गेल्यावर कुणाला टोपी नाही का, गमजा नाही का, साडी नाही, चुळी नाही, आहेर नाही. अरे आहेरच तुला करायचा नाही, द्यायचा नाही तर इतके बोलविलेच कशाला? तसं ज्या देवाच्या ना आपल्या भक्ताला काही देणंच होत नाही त्याचं भजनच कशाला करावं? औषधाचा नाही गुण तरी का करावा रसनेसीन. देवी प्रसन्न होता रुक्मिणी रमण कासया आराधन करावे. दुसरं उदाहरण देऊन सांगू लागलेले, आपल्या काळात असणाऱ्या अंगामध्ये काही दुखायला, खोकला यायला उदाहरण घेतलं, आणि कितीही असणारा त्या ठिकाणी जर औषधं घेतले आणि आपला खोकला जर जात नसेल तर विनाकारण या जिभेला त्रास का द्यायचा होता? औषध काय गोड नसतंय, कडू असते असणाऱ्या, गोड वाकडं तिकडं करून प्यावं लागत आहे. जर त्याचा गुणच येत नसेल तर ते औषध कशाला प्यायचं? तसा देव जर काही देतच नसेल तर त्याचे भजन का करायचं? का क्षेत्रात काही नवे पीक कासया करावे कष्ट देख. देवी प्रसन्न होता रमानायक त्याचे गुण दुसरं उदाहरण त्या गावणारे. ठिकाणी सुंदर देऊन सांगू लागलेलं आहे. क्षेत्र म्हणजे शेत, जमीन असणारी. ही जमिनी जर कितीही मेहनत केली तरी जर काही पिकच देत नसेल तर मग त्या जमिनीमध्ये मी व्यर्थशी नाही, कष्ट कशाला करायचं? अशा प्रकारे रुक्मिणीचा पती पांडुरंग जर प्रसन्न असून बी जर काही आपल्याला खायला प्यायला देत नसेल, तारांबळ दूर करीत नसेल तर कशाला त्याचं भजन करायचं? माझी या प्रतारे साजनी प्रसन्न केली माता रुक्मिणी. तिने परिस एक आम्हाला गुणी कृपा करुणी दिदला. 4-4 भाकरी खात्यात तेवढ्या पोटात राहतात, पण नवऱ्यानं सांगितलं होतं ना कुणाला सांगू नको. सांगितलं, बोललेच. काय म्हणली हो? अगं म्हणले माझ्या असणारा तुझ्या नवऱ्यानं पांडुरंगाचा जप केला, काय दिलं? काहीच दिलं नाही. पण माझ्या नवऱ्यानं म्हणले रुक्मिणीची पूजा केली, म्हणले रुक्मिणी पावली आणि ह्या बाक म्हणले आम्हाला परीस दिलाय, म्हणले ज्या लोखंडाला लावा त्याचं सोनं होतंय, म्हणले असा आमच्या आई साहेबांना म्हणले आम्हाला दिलेला आहे. लोह लावून त्या कारण ग्रही उदंड केले सुवर्ण. तयाचे योग्य मिष्टान भोजन करीतो सो मंदिर. आणि त्या कमळाने राजाईला सांगितलं, तोच परीस असणारा प्रत्येक लोखंडाला लावून म्हणले आम्ही भरपूर सोनं घरामध्ये करून ठेवलेले सासून म्हणले, आणि त्याच्यामुळेच आमचा मजा चालल्यात, म्हणजे खातोच पितोच मजात राहतोच, काम काळीच करीत नाही, अशा प्रकारे बोलू लागल्या. यावरी म्हणे राजाई परिस कैसा असतो बाई. कमळा ज्या म्हणे घरात येई तुझ ते ठाई दाखविन. आणि असं म्हणले त्यावेळेला राजाईने सांगितलं, अगं म्हणले ते परीस कसा असतोय? म्हणले तो बघितलाच नाहीस का? म्हणले नाही माय, मला कशाला कळत नाही तो. म्हणले चल मग माझ्या घरी ये, म्हणजे असणारे तू माझ्या घरी आल्याबरोबर तुला मी परीस कसा आहे ते दाखवते. आईसे म्हणून त्या अवसरा दोघी गेल्या पुल्या घरा. तो एके दिवशी तिच्या मंदिरा राजाई सत्वर असं म्हणले. अशा पातळी. प्रकारे दोघीनं त्या ठिकाणी विचार केलेला आहे, आणि नंतर आपापल्या घरी पाण्याच्या गागरी घेऊन गेल्या. राहिले 4-2 दिवस, 1-2 दिवस झाले असतील. मग राजाईला आठवण झाली, म्हणजे आपल्याला परीस बघायचा. मग दुपारच्या वेळेला काही काम नव्हतं असणार, मग असणाऱ्या त्या कमळाच्या घरी गेलेली आहे. मग परिसानुनी लवलाई ती सदा कविते समयी. म्हणे
यासी क्षणभरी घेऊन जाई लोवा लावी निज ताबडतोब हस्ते. त्यावेळेला असणाऱ्या त्या ठिकाणी मैत्रिणी होत्या ना दोघी, तिनं ते परीस आणला मागायला घरात ठेवलेला आणि दाखविला, म्हणजे ह्या बाक्याला परीस म्हणते. पण आता तू काय कर म्हणले, एक 5 मिनिट तुला देते म्हणले, हे तू घेऊन जाय घरी आणि घरी नेऊन म्हणले तू लवकर जितकं लोकांना तेवढ्याचं सोनं करून घे आणि माझी मला परत आणून दे. सुवर्ण साठा करुणी घरी दरिद्र दुःखाते दवडी दुरी मागोती आणून या सत्वरी दे माझा मज असं म्हणले आणि घरी नेऊन तुला जेवढं सोनं करता येईल म्हणले, जेवढं लोकांना असेल तेवढ्याच सोनं करून घे आणि नंतर माझी मला असणार हे परत आणून दे. आणि तुझे माझे व्रतरासी धनी गोष्टी कळण देसी वचन ऐकून राजा यासी समाधान वाट. आणि तिनं सांगितलं अजून ती एक काळजी घे म्हणले. काय म्हणले, मी परीस तुला दिलाय ते तुझ्या नवऱ्याला करू देऊ नको. आणि दुसरी गोष्ट, मी तुमच्या इथून आणला असं माझ्या नवऱ्याला सुद्धा माहित होऊ देऊ नको. आपल्या दोघीतच हे असणार राहिलं पाहिजे. घराशी जाऊन ते अवसरी लोह दुंडिता निज मंदिरी सुई कातर खाती तिसरी लावी जडकरी ताबडतोब त्यावेळेला असणार ही राजाई घरी गेली. घरी गेल्याच्या नंतर राजाई कोण होती व शिल्पी असणारा, टेलर थोडक्यात असणारा. मग टेलरच्या घरी काय असतंय, हात शिलाई करायला सुई, कपडे कातरायला कातर, ह्या वस्तू असणाऱ्या तिच्या जवळ होत्या. गेल्याबरोबर त्याच्या सुईला कात्रीला तो परीस असणारा लावलेला आहे. मग सुवर्ण नेऊन बाजारात त्याचे द्रव्य घेतले त्वरित सावकाराशी देऊन तेत सर्व साहित्य आणले. त्या राजाने ताबडतोब असणाऱ्या त्या कात्रीला लावल्याबरोबर सोनं झालं की लगेच ते सोनं घेतलं, बाजारामध्ये गेले, व्यापाऱ्याला सराफाकडे गेले असणाऱ्या त्या ठिकाणी ते सोनं मोडलं, त्याचे पैसे घेतले, पुन्हा वाहण्याकडे गेली दुकानदाराकडे, त्याच्याकडून असणारं सगळं सामान असणारं घेतलेलं आहे. वस्त्रे भूषणे पाक पात्रे अद्भुत अत्र सामुरी घेतली बहुत स्वयंपाक करावया त्वरित हर्षयुक्त निघाली. ताबडतोब त्यावेळेला तिनं असणार चांगल्या प्रकारचे कपडे बी घेतले, त्या ठिकाणी असणार बरदरी असणारे कपडे घेतले, स्वयंपाकाचं सगळं सामान घेतलं, घरी आनंदाने आली, स्वयंपाक करू लागली. तो दोन परिणाम देव येऊन कांतीसी पुसे वर्तमान सामुग्री आलेली सी कोटून ते मज कारण सांगितले. 2 प्रहर म्हणजे दुपारी 12 वाजले. नामदेवाची असणारी देवपूजा असणारी झालेली होती. नामदेव महाराज घरी आले. घरी आल्याबरोबर तो सगळा कळेव त्याला त्याचा वासच यायला लागला, पापड्यान वड्यान भजन, कोणाला पाणी येऊ देऊ नका. आणि त्यावेळेला म्हणले अशा प्रकारे असणारे बघितल्या बरोबर तर नामदेवाने विचारलं, राजाई अगं हे एवढं आणलं कुठून पा? येरी म्हणे करा भोजन पुसून काय प्रयोजन संसार चित्त आजपासून तुम्ही न करावी मना. त्यावेळेला राजाने सांगितलं, आता काय करा तुम्ही, फक्त खायचं काम करा, चौकशा करायच्याच नाही. आणि इथून पुढे म्हणले तुम्ही आता फक्त रोज खायचं आणि देवदेव करायचं, इतकंच काम करायचं. म्हणले बाकीचा संसार माझे मी पाहून घेते. यावरी नामदेव बोले वचन सांगशी तरीच करीन भोजन. राजाई संकट देखून सांगती झाली ते दवा. पण ते नामदेव होते ते का तुमच्या आमच्यासारखे नामदेव होते का? खाना खाना बसले असते, हातपाय धुतले असते, पचून खाल्लं असतं, आलंय ना पुढं. ते म्हणले नाही नाही, मला खरं सांग हे कुठून आणलंस ते, आणि जर नाही सांगितलंस तर मी असाला असं चाललो रावळामध्ये उपाशी, म्हणजे मला जेवायचं नाही. त्यावेळेला ह्या राजाईला संकट अडचण पडली, आता काय करावं, सांगावं का नाही सांगावं. मने परिस भागवत ब्राह्मणे रुक्मिणी प्रसन्न केली तेने माता तुटून या तिने परिस दिदला त्याला. आणि त्यावेळेला राजाने सांगितलं, महाराज अहो म्हणले जो आपल्या गावातला जो असणारा भागवत असणारा आहे ना, म्हणले आता परिसा भागवत म्हणजे त्याचं नाव, त्याने काय केलं, रुक्मिणी आई साहेबाची पूजा केली, प्रार्थना केली. रुक्मिणी आई साहेब प्रसन्न झाल्यात आणि त्या आई साहेबांना ह्याला हा परीस दिलेला आहे. तुम्ही पांडुरंगाचे करीता स्मरण घरी दिल बरी नसे अन्न
विठ्ठल 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 करतात म्हणले, हातामध्ये चिपळा गळ्यामध्ये विना घेतात म्हणले, देवाचं भजन करतात. आणि ह्याचा काय परिणाम आहे हो? अहो आपण आम्हाला तर नाही, तुम्हाला नाही, पण लहान लहान लेकरं आहेत म्हणले, ह्यांना सुद्धा खायला तिळभर सुद्धा धान्य आपल्या घरात नाही. कमळाच्या त्याची आतुरे तिने परिस्थितीला क्षणभरी, त्यासी लोह लावणी जळकरी सुवर्ण मंदिरी राजाईने सांगितलं माझी मैत्रीण नाही म्हणले ती कमळाच्या, आणि तिला आपली गरिबी देखवली नाही म्हणले, म्हणून तिनं तो परिस म्हणले 5 मिनिटासाठी माझ्याकडे दिलाय. मी घरी आणला म्हणले, लोखंडाला लावला, त्याचं सोनं केलं, बाजारात नेऊन मोडलं, त्याचं असणारं सामान आणून स्वयंपाक केला. तिची माझी मैत्री सद म्हणून परिस्थितीला मज, आपले साधुनी घेतले काज आता नेऊने देई. असं म्हणले ती आणि मी म्हणजे लहानपणाच्या बालपणीच्या मैत्रिणीत म्हणले, म्हणून तिनं मला हे परिस असणारा दिलाय म्हणले. मग मी आणून आपल्या घरी लय मोठं सोनं तयार करून घेतलेलं आहे. नामा म्हणे निज कांते ते परिस कैसा दाखवी माते, हेरी जाऊनी मंदिराते आणून गावी तयासे. असं म्हणले त्यावेळेला नामदेवाला विचारलं, अगं राजाई मला तरी बघू दे म्हणले परिस कसा आहे तो. ताबडतोब राजाला आपलं बरं झालं आपले मालक म्हणायला लागले. गेली देवाच्या देवपूजेमध्ये देवाऱ्यामध्ये तो परिस ठेवलेला होता, धावतच गेली पळत गेली, तो परिस आणून नामदेवाला दाखवलेला आहे. हातीचा परिस हिरुनी चतुरी घेऊन गेली चंद्र बागेतिरी, दोवाट टाकुनी जळकरी विठ्ठल अंतरी आठविला. ताबडतोब नामदेवानं असणारा तो परिस हातामध्ये घेतला असणारा त्या ठिकाणी, आणि नीट चंद्रभागेची वाट असणारी त्या ठिकाणी वाळवंटाची धरलेली आहे. नवे नवे गेले, पुंडलिकाच्या पुढे असणारा मोठा ढग होता असणारा त्या ठिकाणी वाळू होती, त्या पाण्याच्या डोहामध्ये वाळूमध्ये तो परिस फेकून दिला आणि मनामध्ये भजना विठ्ठल 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 करू लागलेले आहे. उपाधी रहित होऊन करीत बैसला नामस्मरण, राजाई चिंता तोर होऊन करीत रुदन बैसली. त्यावेळेला आता काही अडचणच राहिली नाही ना, माग उपाधी विरहित असणारा त्या ठिकाणी काही लोभत राहिला नाही, आणि मोकळ्या मनाने नंतर असणारा त्या ठिकाणी भजन करत बसले. पण ह्या राजाईला आता चिंता वाटू लागली, काळजी, ज्याची वस्तू आणली त्याला वापस द्यायची आहे. तो एरीकडे परिसा भागवत मंदिराशी आला त्वरित, परिसा असे सांभाळीत तो नम दिसे त्या टाई. असं म्हणले, आणि त्यावेळेला नंतर हा परिसा भागवत बाहेरून आला. येता येताच रोडला असणारा एक ट्रॅक्टरची पिन पडलेली होती. नव्हतं ट्रॅक्टर तर आपण उगाच सांगायला लागलो. मग त्याला घरी आल्याबरोबर बायकोला म्हणला, आणते परिस म्हणले, आता याचं सोनं करायचंय. कुठे परिस असणारा, काय होतं पुढं आहे का? कांतेशी म्हणे लागले वेळ, कैसी हरवली जन्माची जोड, देव दंड यत्न करिता अवघड, तरी न तोन जोडे सर्व. त्यावेळेला असणारी ती कमळ त्यानं सांगितलं, मालक इथंच होता ठेवलेला, आता कुठं पडलाय की सापडल पुन्हा म्हणली. आता सध्या सापडा नाही. त्यावेळेला तो परिसा भागवत म्हणला, अगं येडी झालीस का काय? किती मेहनत घेतली होती मी त्याच्यासाठी, किती कष्ट केलं म्हणले, तेव्हा हा परिस आपल्याला भेटलेला होता. येरी म्हणे राजाईने जाण, नेला गडीभर मागून, दारिद्र्य पिढली म्हणून क्षणभर जाण दिदला. आणि त्यावेळेला पुन्हा पुन्हा ह्या परिसा भागवतानं दम देऊ देऊ विचारू लागला, सांग कुठे ती? घरी तर कुणी येत नाही आपल्या असणारा, मग घरातली वस्तू गेली कुठं, तू काय करीत होती? खरं सांग नाही तर मारील. तेव्हा तिनं सांगितलं, अहो माझी एक मैत्रीण आहे म्हणजे राजाई, लईच गरिबी तिची, ती गरिबी मला दाखवाना म्हणून तिला मी परिस दिलेला आहे. परिसा म्हणे कांते लागुनी, त्याची भय होते माझे मनी, आता सत्वर ते जाऊनी घेऊन येई आता. आणि त्यावेळेला त्या परिसा भागवतानं सांगितलं, म्हणली तीच तर भीती होती ना माझ्या मनामध्ये, पुन्हा पुन्हा तुला सांगत होतो की कुणाला म्हणू नको, कुणाला म्हणू नको, सांगू नको, लवकर जाय आता आणि पटकन आपल्या परिस असणारा घेऊन ये. मग कमळाच्या त्वरेने ते काळी नामदेवाच्या ग्रास आली,
राजाईस पुसेन ते वेळी कोठे ठेविला निज वस्तू. अहो धावत पळतच असणारा म्हणले त्या ठिकाणी ती कमळाला त्या रामदेवाच्या घरी आली असणार आणि आल्याबरोबर आवाज दिला, ए राजाई, अगं ते परीस कुठे ती म्हणले माझा नवरा लय रागावलेला आहे. येरी म्हणे ओ साधनी अपराध घडला मज कडोनी घरात येऊनी गरदनी गेले घेऊनी त्यावेळेला तिनं सांगितलं, अगं काय सांगू तुला, माझ्याकडून लईच मोठा गुन्हा झाला. काय गुन्हा झाला? दुपारच्या वेळेला म्हणले माझे मालक घरी आले आणि त्यांना बघितलं एवढं मोठं सगळं सामान घरात पिशव्या भरलेल्या. त्यांना वाटलं कुठून आणल्या म्हणून त्यांना विचारलं आणि माझ्या हातातून माझ्या हिसकातून म्हणले तो परीस घेऊन गेलेले आहे. आता येतील करुणी स्नान मग मी तुमचा देईन आणून. कमळाच्या मने तिच कारण आता ती सत्वर देईल. त्यावेळेला असणाऱ्या ती राजाई सांगू लागली, माझे मालक आता आंघोळीला गेले आणि परत आले की म्हणले ते परीस घेऊन येते, मी तसाच घेऊन येते म्हणले, लवकर तुला देते. या कमळाने सांगितलं, अगं म्हणले तितका टाइमच नाही मला, तू लवकर धावत जाय आणि माझी मला आत्ताच दे म्हणले माझा परीस, तोपर्यंत मी घरी जात नाही. राजाई चिंता क्रांत मानसी मने चाल जाऊ तयापासी भीमा तिरी येऊन वेगेसी नामया पासी पातल्या. त्यावेळेला राजाई म्हणली, मग आता असं कर, तुझं घर तिकडे माझं इकडे मधातच असणारी भीमा नदी म्हणले चंद्रभागा, तिथंच आंघोळीला गेलेले. मालक म्हणले चल म्हणले लवकर जाऊ तिथं, त्यांच्यापासून घेऊन तुझा परीस मी तुला देते. त्याने नेत्र जाकुनी ध्यानात आणला चक्र पाणी विठ्ठल नाम प्रेमे करुणी जपत बैसला निज प्रीती. आणि त्यावेळेला नामदेवाची विधेयी अवस्था झालेली आहे. नामदेवाने डोळे झाकून घेतलेले आहेत आणि मनामध्ये असणारा विठ्ठलाची मूर्ती असणारी त्या ठिकाणी साठवलेली आहे, धारण केली आणि सारखं देवाचं भजन करत डोळे झाकून आनंदामध्ये त्या ठिकाणी आहे. कांता मने नाम याला तुम्ही कोठे परिस ठेविला कमळाच्या आली मागवयाला इजला दिदला पायी. ताबडतोब असणारा नामदेवाच्या जवळ असणारी राजाई गेली, असं हलविलेला कला का उठा की, आणि ते तुमच्यापाशी परीस दिलेला होता ते कुठे, जिचा होता ती मागायला आली, तिला द्यायचा आहे ते मला परत द्या. ऐकोनी मने विष्णू भक्त टाकुनी दिदला उदकांत आयसी ऐकुनी या मात झाल्या संतप्त उभयंता. त्यावेळेला असणारा नामदेवानं सांगितलं, अगं म्हणले ते आल्या मगाच म्हणले वजा कशाला वागवायचं म्हणून पाण्यात फेकून दिला म्हणले मोठ्या डबामध्ये. मी ते शब्द ऐकल्याबरोबर तर दुगीला बी असणारा राग आला, एवढा राग आला की रागानं लाल झालेले आहे. दीर्घ स्वर दोघी रडती हृदय पिटोनी अक्रंदती नर नारी पावया येती व्रतांत पुसती ते त्यावेळेला असणारा त्या ठिकाणी दोघीचा आवाज मोठा होता असणारा म्हणले त्या ठिकाणी, आणि दोघी मोठ्यानं असणारा रडायला लागलेले आहेत त्या ठिकाणी, छातीवर हाणू घेऊ लागलेले आहेत. मायो मायो काय झालं, तोवर तर सगळ्या धापास बायाचं त्या ठिकाणी जवळ आल्या. म्हणल्या काय झालं बाबा, म्हणल्या एक रडायची सोडून दोघी बी रडायला लागल्यात, काहीतरी आगळं वेगळं घडलेलं आहे. राजाई सांगता व्रतांत सकळ परिस भागवतासी कळले तात्काळ मग तो पिटित वस्त तळ नामया पासी राजाईने सांगितलं, म्हणले बघा ना आमच्या गरिबीमुळे हिला दया आली, हिने असणारा तो परीस दिला आणि आमच्या मालकाने येड्यानं पाण्यात फेकून दिलाय. ही बातमी लगेचच असणारी त्या परिसा भागवताला कळाली की आपला परीस पाण्यामध्ये फेकून दिलाय. खूप वाईट वाटलं असणारा रडत आरडत ओरडत तो आलेला आहे. लोकांशी सांगते वेळा येण्याची परीस आम्ही पिला आणि आंबासी म्हणतो टाकीला चंद्रभागेच्या डोहात. आणि त्या वेळेला तो परिसा भागवत सांगू लागला, सगळे माणसं जमले ना तिथं असणारे सगळं वाळवंट गच्च भरलं. अरे म्हणले हे नामा खोटा बोलायला लागलेला आहे, ह्यालाच म्हणले धन कमवायची इच्छा झाली म्हणले, म्हणून ह्यानं परीस कुठं तरी लपवून ठेवलाय. आता मला द्यायच्या टायमाला म्हणते की मी पाण्यात फेकला. अशा प्रकारे नाना परिचय त्रिविध जन दोघासी निदती दोन्ही गुण
कोणी भाविक भक्त जन करीती स्तवन नाम याचे असं म्हणजे आणि त्यावेळेला अशा प्रकारचे लोक असणाऱ्या दोघायला त्या ठिकाणी चार गोष्टी सांगू लागलेले. कुणी भाविक असणारे येऊ लागले, नामदेवाची त्या ठिकाणी प्रार्थना विनंती करू लागलेली आहे. मरती सोने आणि माती विष्णुदासाची सारखी दिसती, परिसाचा विलास चित्ती का कल्पांती करीना. त्या वेळेला नंतर त्या ठिकाणी असणारे लोक आले, नामदेवाला सांगू लागले, नामदेवा तुम्हाला कसं सोनं कसं वाटतंय? जशा प्रकारे ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांना नजराणा दिला तुकाराम महाराजाला असणारा सोन्याचा मोहरा असणारा भरून ताट दिलं, त्यावेळेला महाराजांचे उद्गार असणारे होते, राजे सोने नाणे आम्हा मृत्तिके समान. याव हे मातीसारखं म्हणले आम्हाला हे तुमच्या कामाला येईल, परत घेऊन जा असणारा. म्हणूनच असणारा एक वेळेस असं सांगा वाटतं, भारतासारखा असणारा देश नाही, महाराष्ट्रासारखं असणारं राज्य नाही, पंढरपुरासारखा देव नाही, चंद्रभागेसारखा असणारं तीर्थ नाही असणारा, रामासारखा असणारा राजा नाही, त्या ठिकाणी भरतासारखा असणारा भाऊ नाही, आणि छत्रपती शिवाजी राजासारखा राजा पुन्हा होणे नाही. अशा प्रकारचे असणारे महाराज असणारे त्या ठिकाणी होते. तुकाराम महाराजांना सांगितलं हे माती आम्हाला माती मोल आहे. तसं या ठिकाणी नामदेवानं सांगितलं, अरे बाबा म्हणले या ठिकाणी म्हणले ही माती आणि सोनं आम्हाला सारखं आहे, मला परीस काय करायचं आहे. कुटीला बनते ते वेळा मैद घालते तुळशी माळा, ब्रह्मणाचा परिस अभिलाषीला हा कैसा भला म्हणावा. त्यावेळेला तिथं वाईट लोक बी होते ना, नाव ठेवणारे सगळे सारखे नसतेच. कुठेही झालं तर ते निंदात करणारे काय म्हणले, अहो म्हणले ह्या नामदेवालाच म्हणले त्या ठिकाणी लोभ उत्पन्न झाला असेल म्हणले, आणि ह्याने ह्या गरीब माणसाचा परिस घेऊन लपवून ठेवलेला आहे. परिसा भवनी सतत नाम यासी बोले प्रसिद्ध, देव भक्त दोघेही मैंद माझे कागर का बुडविले. त्या वेळेला नंतर असणारा त्या ठिकाणी सांगू लागलेले आहेत, असणारा तो परिस सांगू लागलेला आहे, अरे बाबा तुझा देव आणि तू दोघं बी घुमेत न म्हणले असणार त्या ठिकाणी, म्हणजे पांडुरंगही घुमा आणि नामदेव बी घुमा असणारा त्या ठिकाणी म्हणले. अरे तुम्हा दोघांचं काय व्हायचं ते होऊ द्यायचं, पण माझं घर का बुडविलं तुम्ही, माझा परिस का टाकला, असा हा परिसा भागवत नामदेवाला बोलत आहे. विरक्त मनविसी आपणास आम्ही परिसाचा केला अभिलाष, ही गोष्ट मान्य संतास बरवे चित्ती. त्यावेळेला असणारे सांगू लागलेत, नामदेवा तुम्ही तर म्हणतात की मला काहीच नको असणारा, विरक्त मी असणारा त्या ठिकाणी, मोह माया ममता लोभ माझ्याजवळ काहीच नाही, आणि हा परिस कशाला लपवून ठेवलेला आहे. यावरी म्हणे विष्णुदास आपणा कासया पाहिजे परिस, तुम्ही आपणासी उदास ब्रह्मत्कारी मनविता. आणि त्यावेळेला नामदेवाने सांगितलं, भागवता तुला परिस काय करायचा आहे म्हणलं, तू तर बाहेर लोकांना काय सांगतोस, मी विरक्त आहे, मी उदास आहे, मला कशाचीच आशा नाही, आणि मग परिस काय करायचा आहे, गेलाय ना जाऊ दे, अशा प्रकारे बोलत आहे. म्हणून चंद्रभागेच्या डोई टाकून दिदला लवलाई, असत्य वाटेल तरी ते समयी जाऊन पाहे उदकांत. त्यावेळेला नामदेवानं सांगितलं त्याची गरजच नाही ना म्हणले आपल्याला, आपण तर विरक्त आहोत म्हणले, मग कशाला वज वागवायचंय, म्हणून म्हणलं ह्या पाण्यामध्ये नेऊन ह्या डोहामध्ये टाकलाय, आणि हे माझं जर बोलणं तुला खोटं वाटत असेल तर जाय म्हणले ह्या पाण्यामध्ये बुडी घेऊन पाह तुझा परिस आहे का नाही. ऐकून नाम याचे वचन हसू लागले सकळ जन, म्हणती वाळूत परिस कोण वळकी सुजान कळे. अशा प्रकारे नामदेव बोलल्यावर सगळे लोक त्या ठिकाणचे हसायला लागले, म्हणले येड लागलं का काय म्हणले ह्या नामाला असणारा म्हणले, अहो म्हणले ते परिस म्हणजे दगडच असतोय म्हणले असणारा, आणि वाळू म्हणजे दगडच आहेत म्हणले, इथं काय कमी दगड आहेत का म्हणले, तो परिस कसा ओळखू येईल. मग उदकात उडी टाकून देख जनाची दाखविले कौतुक, वाळू घेऊन गोंधळ एक मने परिस बहु आणले. नामदेव आहेत ते त्या ठिकाणी असणारा, कळीला ते काय नोहे महाराज असणारा त्या ठिकाणी, मनामध्ये जर शुद्ध भाव असला,
काही होत ते असणारे असाध्य ते साध्य वाळू जर रगडली तर तिच्यापासून तेल निघत एवढा प्रयत्न असणारा त्या ठिकाणी प्रयत्न करणार पाहिजे फक्त असणारा त्या ठिकाणी. आणि त्यावेळेला नामदेव महाराज पाण्यामध्ये गेले आणि तिथं एक मंदिरीमध्ये वाळू घेतली असणारा आणि वाळू घेऊन त्यांना सांगितलं ह्या बाका म्हणले तुमचा किती परिस होता ये ह्या बाका म्हणले हे एवढे परिसच आहे. अशा प्रकारे त्या ठिकाणी ठाम विश्वासाने बोलू लागले. तुमचा कोणता तो पाहून घ्या यातील वळखून ऐकून नाम याचे वचन सकळ लोक हसती. ताबडतोब गोंधळवर वाळू घेतली खडे घेतले आणि नामदेवाला सांगितले बघा हे सगळे परिसर फक्त तुमचा कोणता हे तुम्ही ओळखून घ्या. असं बघितलं असतं लोक सगळे अवाकच झाले. म्हणले काय बाबा म्हणले येळ लागलं का काय ह्या नामदेवाला. एक म्हणती खडे परिस समान दिसती याचे दृष्टीस एक म्हणती या समयास प्रचित पाहू आपण. त्यावेळेला सगळ्यांना विचारलेलं आहे दोन्ही दिसती सारिखी वर्म जाणे तो पारखी असणारा म्हणजे राजहंसान बगळा असणारा म्हणजे सारखेच दिसते पण त्याची पारख करणार पाहिजे असणार म्हणले. ते म्हणले कशाला इतक्या लांब जायचंय म्हणले आता आपण ह्याची परीक्षा घेऊन पाहू म्हणजे कोणता परिसर ती म्हणून काय केलेलं आहे. मग सुया आणून मुष्टी बरी खड्यासी लाविल्या जड करी तो काही परिस निर्धारी नवल अंतरी वाटले. त्यावेळेला ताबडतोब एक जण गेला त्या ठिकाणी कटलरी दुकान होतं तिथून मुठभर सुया आणल्या आणि तेवढ्या सुया असणाऱ्या त्या ठिकाणी असणाऱ्या त्या वाळूच्या कणाला प्रत्येकाला लावल्या खड्याला एका एका. अहो सगळ्याला लावल्याबरोबर सगळ्या सुयाचं असणारं सोनं झालेलं आहे. म्हणती हात स्पर्शनी खड्यास नाम याने केले परिस म्हणून ह्याच्या वाटला जनास धन्य धन्य म्हणता. आणि त्यावेळेला सगळ्याची खात्री पटली अरे अरे म्हणले हे एक परिस काय करायचा म्हणले हे नामदेवच परिसर म्हणले असणारा म्हणले. अहो वधुवीमध्ये खडे घेतल्याबरोबर तेवढे परिस तयार केलेले खरोखर धन्य धन्य हा नाम आहे. जय जय कारे भक्त मंडळी प्रेमानंदे पिटती टाळी निंदक कुटील मंडळी आदमुखे पाहती. त्यावेळेला असणारा जेवढे भक्त होते ना सद्भक्त असणारे भगवंताचे त्यांना आनंद झाला. आनंदामध्ये टाळ्या वाजवू लागलेले सगळे वा 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 नामदेव नामदेव महाराज की जय नामदेव महाराज की जय असा गजर चालला. आणि जे नाव उठवणारे होते ना त्यांचा अपमान झाला खाली बघून अशा प्रकारे घराकडे जाऊ लागले. चमत्कार देखुनी ऐसा अनुताप पावला भागवत परिसा नाम यासी म्हणे तुझ ऐसा सभाग्य नसेच आणि असं म्हणले त्यावेळेला चमत्काराशिवाय नमस्कार नाहीच असणारा त्या ठिकाणी. आणि त्यावेळेला सगळं त्या नामदेव परिस जो होता ना त्याचा असणारा त्या भागवताचा असणारा त्याचा अभिमान नाहीसा झाला. येऊन नामदेवाच्या पायावर लुळू लागला गडबडा. नामदेव महाराज अहो मला तुमचा अधिकारच कळाला नाही म्हणले तुम्ही महान मोठे भक्त असणारे आहात. म्या रुक्मिणीचे करुणी आराधन एक परिस घेतला मागून त्यासाठी देत होतो प्राण तुमचे महिमान न कळता. आणि त्यावेळेला त्या परिसा भागवतानं सांगितलं महाराज अहो म्हणले मी कितीतरी दिवस रुक्मिणी आई साहेबाची प्रार्थना केली जप केला ध्यान केलं तेव्हा म्हणजे मला एक परिस भेटला होता आणि तुम्ही आता एका मिनिटामध्ये वंजळभर परिस तयार केलेत म्हणले खरोखर तुमची कीर्ती खूप मोठी असणारी आहे. तुमचे चरण लागती जेते सकळ ऐश्वर्य ओळगे ते आता परिस नलगे माते अभय हस्ताते इच्छितो. आणि त्यावेळेला असणारा त्या परिसा भागवतानं सांगितलं महाराज अहो जिथं तुमचे पाय जातील म्हणले त्या ठिकाणी लागतील ती जागा ते क्षेत्र ते ठिकाण सगळं असणार त्या ठिकाणी काय असणार पवित्रच होत आहे. पवित्र ते कुळ पावन तो देश जे ते हरीचे दास जन्म घेतील भगवंताचे भक्त जिथं जातील जिथं अवतार घेतील जन्म घेतील ते सगळं राज्य राष्ट्र पवित्र आता मला असणारा तो परिस नको अशा प्रकारे तो बोलत आहे. नामदेवे परिस काढले होते ते भिरकाविले उदकांत परिसा भागवत शरणागत झाला अंकित नाम याचा. त्यावेळेला अशा प्रकारे याचा गर्व नाहीसा झाला.
हे नामदेवाने बघितलं. मग जेवढे असणाऱ्या मंडळीमध्ये परिस खडे होते ना तेवढे पाण्यामध्ये असणारे परत टाकून दिलेले आहेत आणि त्या परिसा भागवताचं गर्वाचं हरण झालेलं आहे. विष्णुदासाचा उपदेश घेऊन तयासी झाले दिव्य ज्ञान. पुढे चरित्र रसाळ गण ऐकता श्रवण अशा प्रकारे असणारा त्या ठिकाणी विष्णूचा भक्त असणारा नामदेव महाराज यांचे असणारा त्या ठिकाणी आशीर्वाद असणारा त्या ठिकाणी घेतलेला आहे या परिसा भागवतानं. आणि दिव्य ज्ञान असणारं त्या ठिकाणी प्राप्त करून घेतलं नामदेवाकडून. अशा प्रकारची गोड कथा या ठिकाणी झालेली आहे. असो भक्ती विजय ग्रंथ विशेष हाचे केवळ सुधारस. आवडी सेविती तयास भवरोग सर्वता. असं म्हणले अशा प्रकारचे हा भक्ती विजय ग्रंथ म्हणजे प्रत्यक्ष अमृताचा कलश असणार आहे. आणि अमृत पिल्यावर जसं माणसाला कसलाच रोगराई असणारा दुःख होत नाही असं मोठ्या प्रेमयुक्त अंतःकरणाने जर असणारा हा भक्ती विजय ऐकला त्याच्यावर विश्वास ठेवला. विश्वास पाहिजे मत. विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता. बिगर विश्वासाला काहीच नाही त्या ठिकाणी म्हणले. म्हणून असणारा त्या प्रत्येक जीवाचा असणारा उद्धार होईल. ही संपूर्ण याची पौर्णिमा यात भक्त विजय उगवला चंद्रमा. वैष्णव चकोराच्या मना परम आल्हाद वाटला. असं म्हणले. आणि जशा प्रकारे पौर्णिमाचा चंद्र निघाल्यानंतर चकोराला जशा प्रकारचा आनंद व्हावा अशा प्रकारची ही कथा ऐकताना आपल्याला असणारा सर्वांना असणारा श्रोत्याला आनंद झाला पाहिजे. प्रेमयुक्त अंतःकरणानं पुढं काय निघत याची उत्सुकता लागून राहिली पाहिजे. अभक्त देशी निंदकास नरुचे याचा दिव्य प्रकाश. म्हणून देशी निंदिती यास नाही विश्वास अंतरी. तशा प्रकारे चोराला चालणं पटत नाही आवडत नाही तसे वाईट बी आहेत ना म्हणले या ठिकाणी. सगळेच चांगले नाहीत आणि सगळेच वाईट नाहीत असणारे त्या ठिकाणी. मग वाईटाला असणाऱ्या त्या ठिकाणी हे कथा असणारे आवडत नाही. त्यांच्या मनामध्ये येत असेल बाबा काय बडबड लावली ह्यांची. आम्हाला कसे मोबाईल बघायचे, कशी टीव्ही बघायची, कसे पाहुण्या रावल्याचे फोन आलेले ऐकायचे. काही वेगवेगळं असणाऱ्या त्या ठिकाणी ते विचार करीत असतील आणि ह्यांची कवा बडबड बंद होईल. अशा प्रकारे असो तयाचे करते वर्णन वागदेवीसी यथार्थ सीन. आता सत्वशील के जा सज्जन देवत अवधान निज. असो ग्रंथकर्ते म्हणून सांगू लागलेले बाबा असो म्हणले. कुणाच असणार त्या ठिकाणी निंदा करणंही नको आपण ऐकणंही नको म्हणले असणारे. जे बी कोणी असतील जसे असेल तसे त्याचे त्याच्या कर्माचे फळ त्याची त्याला भोगावे लागतील म्हणले. आपण असणाऱ्या कुणाला नावं ठेवायचे नाहीत. विनाकारण आपल्या जिभेला असणारा वाघदिवी म्हणजे तोंड, जीभ असणारी जिव्हा म्हणजे जीभ, त्या जिभेला सुद्धा काही त्रास देणं नको. श्री भीमा तिरवासी रुक्मिणीपती व्यापुनी उरलासे तिरी जगती. त्याचे कृपेने महिपती निरूपण ग्रंथी. असं म्हणले ह्या भीमेच्या काठावर असणाऱ्या त्या ठिकाणी असणारा विटेवर उभा असणारा पांडुरंग हा नुसता विटेपुरताच नाही म्हणले. प्रत्येक ठिकाणी असणारा त्या ठिकाणी आहे म्हणले. पूर्ण जगामध्ये असणारा त्या ठिकाणी हा देव आहे म्हणले. आणि त्याच देवाचे पाय असणारे मी त्या ठिकाणी त्या देवाचे आशीर्वाद घेऊन ग्रंथ या ठिकाणी लिहित आहे. स्वस्ती श्री भक्त विजय ग्रंथ ऐकता तुष्टेल जगन्नाथ. प्रेमळ ऐका भाविक भक्त अष्टोध्याय रसाळ. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. संगमेश्वर भगवान की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. खाली असं करायचं.
मोठ्या मना येते. हं, ते 200 मोठा आहे. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची जोगी पूर्वी प्रेम कृपा देवाची सर्वांगी सुंदर विशेषराची कंठे जळके माल गळा शोभे माल भक्ता फळाची जय देव जय मंगलमूर्ती व श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान स्वामी मात्रे मान कामना पूर्ती रत्नकंतरा तुझ गौरी कुमारा चंदनाची ओटी कुंकुम केशरा हे दलित मुकुट शोभत बरा रुद्रतीने कोरे चरणी गागरिया जय देव जय मंगलमूर्ती व श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान स्वामी मात्रे मान कामना पूर्ती जय देव लंबोदर कामर पंजर वंदना सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना दास रामाचा वाटपाय सदना संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सर्वरमदाना जय देव जय मंगलमूर्ती व श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान स्वामी मात्रे मान कामना पूर्ती योगे 28 विठेवरी उभा वामन रखवाई दिसरी विशोभा पुंडलिकाचा वेठी क्रम आलेगा चरणी वाये विमान उतरी जग जय देव जय पांडुरंगा रखवाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जीवलगा तुळशी माला गळा कशिवनी कंठी कासे पितांबर कस्तुर लाटी देव सुरवर दिसे ती भेटी गरुड हनुमंत सन्मुख रात्री जय देव जय पांडुरंगा हरी पांडुरंगा रखमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जीवलगा आषाढी कार्तिकी भक्त जन येते व साधू जन येते चंद्रभागे माझे साने जे करती दर्शने रामात्रे तया होय मुक्ती केशवासी नामदेव माधवासी नामदेव बालो वारते जय देव जय पांडुरंगा हरी पांडुरंगा रखमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जीवलगा गाले लोटांगण वंदित चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे आले आनंद पूजन भावे वारी हरे नमः तमेव माता पिता तमेव बंधु सखा तमेव विद्या द्रविन्तुरेव तमेव सर्व मम देव कायेन वाचा मनसेन राम भुजात्मनाम प्रकृति स्वभावे करोमि यज्ञं सकल्पयामि नारायणाय समर्पयामि आदितं केशवं नारायणं कृष्ण दामोदर वासुदेव हरे श्रीराम माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचंद्र हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम हरिनाथ भगवान
विरती वाढो होता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो देवांची तो ते लाहो राजितात वर्षर सकळ मंगळी ईश्वर क्रांती मांदी आहे आनावर्त भूमंडळी भेटतो तया होता चला कल्पतरुचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमेजे लांछन मार्कंडे तापहीन ते सर्वही सदा सज्जन स्वैरे होतो किंबहुना सर्व सुखी पुरवणी तिनी लोकी भजिलो आदि पुरके अखंडित आणि ग्रंथोपद्वे विशेषी लोके द्रष्टा दट्ट विजय ओवाजित एक तमने श्री विश्वेश्वराहो हा होईन दान बसाहो हे वरिज्ञान देवो सुखिया झाला हे रे वरिज्ञान देवो सुखिया झाला हे रे वरिज्ञान देवो सुखिया झाला सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षो नको गुणवंता अनंता नको नायका मागणी चाता ज्या ज्या ठिकाणी मनदाय माझे त्या त्या ठिकाणी निद्रूप तुझे मी ठेवितो बस ज्या ठिकाणी ते तुझे सदृपाय दोन्ही उपासनेला दडताल वागवी तुझे वसंतासी सदा नमावे सत्कर्मयोगी वैराल वाले सर्वामुखी मंगल बोल जय जय रघुवीर समर्थ पुंडलिक वरदय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय संगमेश्वर भगवान की जय जमलं बघा नसेल जमत